मंगलमूर्ति मोरया। श्रीमद् भागवत महापुराण की जय। श्री वेदव्यास भगवान की जय। श्री शुक भगवान की जय। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। स्कंद 10 अध्याय 84। वसुदेवांचा यज्ञोत्सव। श्री शुक म्हणतात, सर्वात्मा भक्त भयहारी भगवान श्रीकृष्णांबद्दल त्यांच्या पत्न्यांना किती प्रेम आहे हे कुंती, गांधारी, द्रौपदी, सुभद्रा, इतर राजपत्न्या आणि भगवंतांच्या प्रियतम गोपी यांनीही ऐकले। त्यांचे हे अलौकिक प्रेम पाहून सगळ्याजणी अत्यंत मुग्ध झाल्या आणि सर्वांच्या डोळ्यातून प्रेमाश्रू वाहू लागले। अशा प्रकारे ज्यावेळी स्त्रिया स्त्रियांशी आणि पुरुष पुरुषांशी बोलत होते, त्याचवेळी पुष्कळसे मुनी भगवान श्रीकृष्ण आणि बलराम यांचे दर्शन घेण्यासाठी तेथे आले। व्यास, नारद, च्यवन, देवल, असित, विश्वामित्र, शतानंद, भरद्वाज, गौतम, शिष्यांसह परशुराम, वशिष्ठ, गालव, भृगु, पुलत्स्य, कश्यप, अत्री, मार्कंडेय, बृहस्पती, द्वित, त्रित, एकत, सनत, सनक, सनंदन, सनातन, सनतकुमार, अंगिरा, अगस्त्य, याज्ञवल्क्य, वामदेव इत्यादी इतरही बरेच विश्ववंदव ऋषी आलेले पाहून अगोदरपासूनच तेथे असलेले राजे, पांडव, श्रीकृष्ण आणि बलराम लगेच उभे राहिले आणि सर्वांनी त्यांना प्रणाम केला। यानंतर स्वागत, आसन, पाद्य, अर्घ्य, पुष्पमाला, धूप, चंदन इत्यादींनी सर्व राजांनी व रामकृष्णांनी त्यांची विधीपूर्वक पूजा केली। जेव्हा सर्व ऋषी आरामात बसले, तेव्हा धर्मरक्षणासाठी अवतीर्ण झालेले भगवान श्रीकृष्ण त्यांना म्हणाले। त्यावेळी ती सभा अतिशय शांतपणे भगवंतांचे भाषण ऐकत होती। भगवान श्रीकृष्ण म्हणाले, आम्ही धन्य झालो। जन्म घेतल्याचे फळ आज आम्हाला पुरेपूर मिळाले, कारण ज्या योगेश्वरांचे दर्शन देवतांना सुद्धा दुर्लभ आहे ते आज आम्हाला झाले। ज्यांची तपश्चर्या अगदी थोडी आहे आणि जे देवाला फक्त विशिष्ट मूर्तीमध्येच पाहतात, अशांना आपले दर्शन, स्पर्श, कुशल प्रश्न, प्रणाम, पाद्यपूजा इत्यादींची संधी कशी मिळू शकेल बरे? केवळ पाणी म्हणजे तीर्थ नव्हे आणि फक्त दगडा मातीच्या प्रतिमा म्हणजेच देवता नव्हेत, तर संत पुरुषच खरे तीर्थ किंवा देवता आहेत, कारण त्यांचे पुष्कळ काळपर्यंत सेवन करावे तेव्हाच फळ मिळते। परंतु संत पुरुष दर्शनाचे कृतार्थ होतात। अग्नी, सूर्य, चंद्र, तारे, पृथ्वी, जल, आकाश, वायू किंवा वाणी आणि मनाची अधिष्ठात्री देवता यांची उपासना केली असता भेदबुद्धीरूप अज्ञानाचा नाश होत नाही, परंतु ज्ञानी महापुरुषांची सेवा क्षणभर केली गेली तरी ते सर्व अज्ञान नाहीसे करतात। जो मनुष्य वात, पित्त आणि कफ या 3 धातूंनी बनलेल्या शवासारख्या शरीरालाच आत्मा, स्त्री, पुरुष इत्यादींनाच आपले आणि माती, लाकूड इत्यादी पार्थिव वस्तूंनाच देव मानतो, तसेच जो फक्त पाण्यालाच तीर्थ समजतो, ज्ञानी पुरुषांना नव्हे, तो मनुष्य असूनही पशूंपेक्षाही अविचारी समजावा। श्री शुक म्हणतात, अखंड ज्ञानसंपन्न भगवान श्रीकृष्णांचे हे गूढ भाषण ऐकून सर्व ऋषी स्तब्ध झाले। ते काय म्हणत आहेत तेच त्यांना कळेना। पुष्कळ वेळपर्यंत विचार केल्यावर त्यांच्या लक्षात आले की भगवान सर्वेश्वर असूनही जे कर्माधीन जीवांप्रमाणे असे बोलत आहेत ते फक्त लोकशिक्षणासाठीच होय। नंतर ते हसत हसत त्या जगद्गुरूंना म्हणाले, मुनी म्हणाले, भगवन, ज्यांच्या मायेने प्रजापतींचे अधीश्वर, मरीची इत्यादी तसेच मोठमोठे तत्त्वज्ञानी असे आम्ही मोहित होत आहोत, ते आपण स्वतः ईश्वर असूनही माणसासारखे व्यवहार करून स्वतःला लपवून ठेवीत आहात। भगवन, आपली लीला आगाध आहे। जरी पृथ्वी स्वतः झाडे, दगड, घट इत्यादी रूपांमुळे अनेक नामे धारण करते, त्याचप्रमाणे आपण एक आणि कृतीरहित असूनही अनेक रूपे धारण करून या जगाची रचना, रक्षण आणि संहार करता। परंतु हे सर्व करीत असतानाही या कर्मांनी आपण लिप्त होत नाही। सर्वव्यापी परिपूर्ण अशा आपले हे चरित्र म्हणजे केवळ लीलाच नव्हे काय? आपण जरी प्रकृतीच्या पलीकडील स्वतः परब्रह्म आहात, तरीसुद्धा वेळोवेळी भक्तजनांचे रक्षण आणि दुष्टांचा नाश करण्यासाठी विशुद्ध सत्वमय स्वरूप प्रगट करता।
आणि आपल्या लीलांच्याद्वारे सनातन वैदिक मार्गाचे रक्षण करता. कारण सर्व वर्ण आणि आश्रम हे आपलेच रूप आहे. वेद आणि विशुद्ध हृदय आहे. तपश्चर्या, स्वाध्याय, धारणा, ध्यान आणि समाधीच्या योगाने त्यातच आपल्या साकार, निराकार आणि त्यांच्या अधिष्ठान स्वरूप परब्रह्माचा साक्षात्कार होतो. हे परमात्मन, वेदांना आधारभूत ब्राह्मणच वेदप्रमाण अशा आपल्या रूपाच्या जाणीवेचे स्थान आहेत. म्हणूनच आपण त्यांचा सन्मान करता. त्यामुळेच आपण ब्राह्मण भक्त असणाऱ्यांमध्ये अग्रगण्य आहात. आपण कल्याण करून घेण्याच्या सर्व प्रकारच्या साधनांची अंतिम सीमा आहात आणि संतांचे एकमेव प्राप्तव्य आहात. आपले दर्शन घेऊन आज आमचा जन्म, विद्या, तप आणि ज्ञान सफल झाले. प्रभो, आपले ज्ञान अनंत आहे. आपण स्वतः परमात्मा भगवान आहात. आपण आपल्या योगमायेने आपला महिमा झाकून ठेवला आहे. आम्ही आपणास नमस्कार करतो. येथे असलेले सर्व राजे तसेच आपल्याबरोबर आहात विहार करणारे यादव सुद्धा आपले खरे स्वरूप जाणत नाहीत. कारण जे सर्वांचा आत्मा, जगताचे आदिकारण आणि नियंत्रक आहे, अशा आपल्या स्वरूपाला आपण मायेने झाकून ठेवले आहे. जेव्हा माणूस स्वप्न पाहू लागतो त्यावेळी स्वप्नातील पदार्थांनाच खरे मानतो आणि मनाने जाणवणाऱ्या नाममात्र शरीरालाच खरे शरीर मानतो. त्यावेळी त्याला आपले जागृत शरीर जाणवत नाही. त्याचप्रमाणे स्वप्नतुल्य विषयांकडे इंद्रियांच्या प्रवृत्तीरूप मायेने चित्तमोहित होऊन जीवांची विवेकशक्ती झाकली जाते. त्यामुळेच ते सत्यस्वरूप अशा आपल्याला ओळखत नाहीत. सर्व पापराशी नष्ट करणाऱ्या गंगाजलाचे सुद्धा आश्रयस्थान असलेल्या ज्या आपल्या चरणकमलांना योगी अत्यंत परिपक्व अशा योगसाधनेने स्वतःच्या हृदयात धारण करतात, त्यांचेच दर्शन आज आपल्याला झाले. ही मोठी भाग्याची गोष्ट आहे. प्रभो, आम्ही आपले भक्त आहोत. आपण आमच्यावर कृपा करावी. कारण ज्यांचा लिंगशरीररूप जीवकोश आपल्या उत्कृष्ट भक्तीमुळेच नष्ट होतो त्यांनाच आपल्या परमपदाची प्राप्ती होते. श्री शुक म्हणतात, हे राजर्षे, अशा प्रकारे भगवंतांची स्तुती करून त्यांचा, धृतराष्ट्राचा तसेच धर्मराजाचा निरोप घेऊन त्यांनी आपापल्या आश्रमात जाण्याचा विचार केला. त्यांचा जाण्याचा विचार पाहून कीर्तिमान वसुदेव त्यांच्याजवळ आले. त्यांना नमस्कार केला आणि त्यांचे पाय धरून अतिशय नम्रपणे त्यांना म्हणाले. वसुदेव म्हणाले, ऋषींनो, सर्व देवस्वरूप आपणास मी नमस्कार करीत आहे. आपण माझी एक प्रार्थना ऐकावी. ती अशी की कर्माच्या अनुष्ठानाने कर्मवासनांचा नाश कसा होतो हे आपण मला सांगावे. नारद म्हणाले, ऋषींनो, वसुदेव श्रीकृष्णाला मूल समजून विशेष जाणून घेण्याच्या शुद्ध भावनेनेच आपल्या कल्याणाचे साधन आम्हाला विचारित आहेत. ही काही आश्चर्याची गोष्ट नाही. नेहमी जवळ राहणे माणसाबद्दलच्या अनादराला कारण ठरते. गंगेजवळ राहणारा माणूस पवित्र होण्यासाठी दुसऱ्या तीर्थावर जातो. श्रीकृष्णांचे ज्ञान कालगतीनुसार होणारी जगताची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय यांमुळे नाहीसे होत नाही. तसेच ते आपोआप कोणत्याही दुसऱ्या कारणाने, गुणांनी किंवा अन्य कशानेही नष्ट होत नाही. त्यांचे ज्ञान, अविद्या, रागद्वेष, पुण्य, पापरूप कर्मे, सुखदुःखादी कर्मफले किंवा सत्वादी गुणांच्या प्रवाहांनी खंडित झालेली नाही. ते स्वतः अद्वितीय परमात्मा आहेत. जेव्हा ते स्वतःला आपल्याच प्राण इत्यादी शक्तींनी झाकून घेतात तेव्हा सामान्य लोकांना ते मनुष्य वाटतात. ढग, धुके किंवा ग्रहण यामुळे सूर्यच झाकला गेला आहे असे वाटते. त्याप्रमाणे परीक्षिता, यानंतर श्रीकृष्ण, बलराम आणि अन्य राजांच्या समक्षच वसुदेवांना संबोधून ऋषी म्हणाले, कर्मवासना आणि कर्माच्या द्वारेच सर्वथैव नाश करण्याचा सगळ्यात उत्तम उपाय हाच आहे की यज्ञांनी सर्व यज्ञांचे अधिपती भगवान विष्णूंची श्रद्धापूर्वक आराधना करणे. त्रिकालाचे ज्ञान असणाऱ्या ऋषींनी शास्त्रदृष्टीने हाच उपाय चित्ताच्या शांतीसाठी सुलभ मोक्षसाधन आणि अंतःकरणात आनंद निर्माण करणारा धर्म म्हणून सांगितला आहे. आपण न्यायाने मिळवलेल्या धनाने श्रद्धापूर्वक भगवंतांची आराधना करणे हाच गृहस्थाश्रमी द्विजातींसाठी परमकल्याणाचा मार्ग आहे. हे वसुदेवा,
विवेकी पुरुषाचे यज्ञ दान इत्यादी करून धनाची इच्छा, गृहस्थोचित भोगांनी स्त्री पुत्रांची इच्छा आणि कालानुसार स्वर्ग इत्यादी लोकसुद्धा नष्ट होतात हे जाणून त्याही इच्छेचा त्याग करावा. अशा रीतीने घरात राहूनही या तिन्ही इच्छांचा त्याग करून वनामध्ये जावे. हे वसुदेवा, ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य हे तिन्ही द्विज देवता, ऋषी आणि पितरांचे ऋण माथ्यावर घेऊनच जन्माला आलेले असतात. यज्ञ, अध्ययन आणि संतान याद्वारेच या ऋणातून मुक्तता होते. यातून मुक्त झाल्याशिवाय जो संसाराचा त्याग करतो त्याचे पतन होते. हे बुद्धिमान वसुदेवा, ऋषी आणि पितरांच्या ऋणातून आपण मुक्त झाला आहात. आता यज्ञ करून देवऋणातून मुक्त व्हा आणि गृहत्याग करा. हे वसुदेवा, आपण परमभक्तांचे निश्चितच जगदीश्वर भगवंतांची आराधना केलेली असल्यानेच ते आपले पुत्र झाले आहेत. श्री शुक म्हणतात, ऋषींचे हे म्हणणे ऐकून उदार वसुदेवांनी त्यांच्या चरणांवर मस्तक टेकवून त्यांना नमस्कार केला. त्यांना प्रसन्न केले आणि यज्ञासाठी ऋत्विज म्हणून त्यांचीच योजना केली. राजन, वसुदेवांनी जेव्हा अशा प्रकारे धर्मविधीपूर्वक ऋषींना ऋत्विज म्हणून नेमले तेव्हा त्या ऋषींनी त्या कुरुक्षेत्रामध्ये धर्मशील वसुदेवांकडून उत्तमोत्तम सामग्रीने युक्त असे यज्ञ करवले. परीक्षिता, वसुदेवांनी जेव्हा यज्ञाची दीक्षा घेतली तेव्हा यदुवंशीयांनी स्नान करून सुंदर वस्त्रे परिधान केली आणि कमलपुष्पांच्या माळा गळ्यात घातल्या. अन्य राजांनीही सुंदर वस्त्रालंकार धारण केले. वसुदेवांच्या पत्नींनी सुंदर वस्त्रे, सुगंधित उटणी आणि सोन्याचे हार घातले आणि त्या मोठ्या आनंदाने आपल्या हातात कलश इत्यादी मंगल सामग्री घेऊन यज्ञशाळेत आल्या. मृदुंग, पखवाज, शंख, ढोल, नगारे इत्यादी वाद्ये वाजू लागली. नट आणि नर्तकी नाचू लागल्या. सूत आणि मागध स्तुती करू लागले. गंधर्वांच्या बरोबर त्यांच्या गोड आवाज असणाऱ्या गायिका पत्न्या गाणी गाऊ लागल्या. वसुदेवांनी शास्त्राप्रमाणे डोळ्यात अंजन घातले व शरीराला लोणी लावले. त्यानंतर त्यांच्या देवकी इत्यादी 18 पत्न्यांसह ऋत्विजांनी त्यांना प्राचीन काळी नक्षत्रांसह चंद्राला अभिषेक झाला होता त्याप्रमाणे अभिषेक केला. यज्ञाची दीक्षा घेतल्यामुळे मृगचर्म धारण केलेले वसुदेव सुंदर पैठण्या, कंकणे, हार, नुपुरे आणि कुंडले इत्यादी वस्त्रालंकारांनी नटलेल्या पत्न्यांसह अतिशय शोभून दिसत होते. महाराज, इंद्रांच्या यज्ञाप्रमाणे वसुदेवांच्या यज्ञातील ऋत्विज आणि सभासद रत्नजडित अलंकार व रेशमी वस्त्रे परिधान करून सुशोभित झाले. सर्व जीवांचे ईश्वर असलेले श्रीकृष्ण आणि बलराम आपल्याच विभूती स्वरूप बांधव आणि स्त्री पुरुषांसह शोभू लागले. वसुदेवांनी प्रत्येक यज्ञामध्ये ज्योतिष्टोम, दर्श, पूर्णमास इत्यादी प्राकृत यज्ञ, सौरसत्र इत्यादी वैकृत यज्ञ आणि अग्निहोत्र इत्यादी अन्य यज्ञांच्या द्वारा द्रव्य, ज्ञान व क्रिया यांचे अधिपती असणाऱ्या ईश्वराची आराधना केली. एवढे झाल्यावर त्यांनी योग्य वेळी वस्त्रालंकार घातलेल्या ऋत्विजांना शास्त्रानुसार दक्षिणा व पुष्कळ धनासह अलंकृत गायी, भूमी आणि कन्या अर्पण केल्या. नंतर महर्षींनी पत्नी संयाज व अवभृत स्नान ही कर्मे करवून वसुदेवांसह परशुराम तीर्थात स्नान केले. स्नान केल्यानंतर वसुदेव व त्यांच्या पत्न्यांनी आपली सगळी वस्त्रे व अलंकार बंदी लोकांना दिले आणि स्वतः नवी वस्त्रे व अलंकार परिधान करून ब्राह्मणांपासून कुत्र्यांपर्यंत सर्वांना भोजन दिले. त्यानंतर आपले बांधव, त्यांच्या पत्न्या, पुत्र तसेच विदर्भ, कोसल, कुरु, काशी, केकय, सृंजय इत्यादी देशांचे राजे, सभासद, ऋत्विज, देवता, माणसे, भूतमात्र, पितर आणि चारणांना पुष्कळ भेट वस्तू देऊन त्यांचा सन्मान केला. नंतर श्रीकृष्णांचा निरोप घेऊन यज्ञाची प्रशंसा करीत ते आपापल्या ठिकाणी गेले. त्यावेळी धृतराष्ट्र, विदुर, पांडव, भीष्म, द्रोणाचार्य, कुंती, नारद, भगवान व्यास तसेच अन्य सोयरे, संबंधित आणि बांधव आपल्या आप्त अशा यादवांना सोडून जावे लागत असल्याकारणाने अत्यंत दुःखित झाले. अतिशय स्नेहाने त्यांनी त्यांना आलिंगन दिले आणि दुःखी अंतःकरणाने कसे तरी ते आपापल्या देशाकडे गेले. इतर लोकही त्यांच्याबरोबर तेथूनच रवाना झाले. श्रीकृष्ण, बलराम तसेच उग्रसेन इत्यादींनी नंदबाबांसह सर्व गोपांचा उत्तम वस्तू देऊन सन्मान केला.
तेव्हा आपापसातील प्रेमामुळे ते काही काळ तेथेच राहिले. वसुदेवांनी आपल्या मोठ्या मनोरथाचा महासागर आप्तांसमवेत पार केला होता. एकदा नंदाचा हात आपल्या हातात घेऊन प्रेमाने ते म्हणाले. वसुदेव म्हणाले, हे बंधो, माणसाला भगवंतांनी अशा प्रेमपाशात जखडून टाकले आहे की मोठमोठे शूर आणि योगीसुद्धा ते तोडण्यास असमर्थ आहेत. आम्ही कृतज्ञ असूनही आपल्यासारख्या सज्जनांनी आमच्याशी जी मैत्री केली तिला तोड नाही. याच्या मोबदल्यात आपणास काहीही मिळणार नसले तरीसुद्धा आपण ती कधीच तोडणार नाही. हे बंधो, पूर्वी आम्ही कैदेत असल्याकारणाने आपली काही मदत करू शकलो नाही आणि आता संपत्तीच्या गर्वाने आंधळे झाल्यामुळे आपण आमच्यासमोर असूनही आम्ही आपल्याकडे लक्ष देत नाही. दुसऱ्यांना मान देणाऱ्या हे बंधो, ज्याला आपले कल्याण करून घ्यावयाचे आहे त्याला राजलक्ष्मी कधीच मिळता कामा नये, कारण तिने आंधळा झालेला मनुष्य आप्तेष्टांशीही संपर्क ठेवत नाही. श्री शुक म्हणतात, असे म्हणता म्हणता वसुदेव प्रेमाने सद्गदित झाले आणि नंदांची मैत्री आठवून त्यांच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले व ते रडू लागले. आपल्या मित्राला प्रसन्न करण्यासाठी तसेच रामकृष्णांवरील प्रेमामुळे आज उद्या करता करता नंद 3 महिने तेथेच राहिले. यादवांनीही त्यांना मानाने वागवले. यानंतर बहुमोल अलंकार, रेशमी वस्त्रे, अनेक प्रकारची उत्तमोत्तम सामग्री आणि उपभोगाच्या वस्तू नंद त्यांचे व्रजातील सहकारी आणि बांधव्यांना देऊन त्यांना तृप्त केले. वसुदेव, उग्रसेन, श्रीकृष्ण, बलराम, उद्धव इत्यादी यादवांनी त्यांना दिलेल्या भेटी घेऊन त्यांनी निरोप दिल्यानंतर नंद आपल्या व्रजाकडे गेले. नंद, गोप आणि गोपी यांचे चित्त भगवान श्रीकृष्णांच्या चरणी इतके आसक्त झाले होते की प्रयत्न करूनही तेथून काढून घेण्यास असमर्थ असलेले ते तेथेच मथुरेला गेले. सर्व आप्तेष्ट निघून गेल्यावर श्रीकृष्णांनाच दैवत मानणारे यादव पावसाळा जवळ आलेला पाहून द्वारकेला गेले. तेथे गेल्यावर त्यांनी वसुदेवांचा यज्ञ महोत्सव, आप्तेष्टांची भेट इत्यादी तीर्थयात्रेतील प्रसंग तेथील लोकांना सांगितले. अध्याय 84 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरे नमः, हरे नमः, हरे नमः. मंगलमूर्ती मोरया. श्रीमद् भागवत महापुराण की जय. श्री वेदव्यास भगवान की जय. श्री शुक भगवान की जय. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. स्कंद 10 अध्याय 85. श्री भगवंतांचा वसुदेवांना ब्रह्मज्ञानाचा उपदेश व देवकीच्या 6 पुत्रांना परत आणणे. श्री शुक म्हणतात, असेच एके दिवशी रामकृष्णांनी वडिलांना नमस्कार केल्यावर वसुदेवांनी मोठ्या प्रेमाने दोन्ही भावांचे कौतुक करून म्हटले. ऋषींच्या तोंडून वसुदेवांनी भगवंतांचा महिमा ऐकला होता. तसेच त्यांचे ऐश्वर्यपूर्ण कार्यसुद्धा त्यांनी ऐकले होते. यामुळे पूर्ण विश्वास उत्पन्न होऊन पुत्रांना उद्देशून ते म्हणाले, हे श्रीकृष्णा, हे महायोगीश्वर संकर्षणा, तुम्ही दोघेही सनातन आहात. तुम्ही दोघे सर्व जगाचे साक्षात कारण स्वरूप प्रधान आणि पुरुषाचे सुद्धा नियामक असे परमेश्वर आहात, हे मी जाणतो. तुम्ही या जगाचे आधार, निर्माते, निर्माण सामग्री आणि स्वामी असून क्रीडेसाठी तुम्ही याची निर्मिती केली आहे. हे ज्यावेळी ज्या रूपात जे काही असते होते ते सर्व तुम्हीच आहात. प्रकृती व पुरुष आपणच असून त्यांच्या पलीकडे असणारे त्यांचे नियामक असे साक्षात भगवानसुद्धा तुम्हीच आहात. हे इंद्रियातीता, हे अजन्मा परमात्मन, हे नाना प्रकारचे विश्व तुम्हीच निर्माण केले असून यामध्ये तुम्हीच आत्मरूपाने प्रवेश केला आहे. तसेच तुम्हीच प्राण आणि जीव होऊन याचे पालनपोषण करीत आहात. क्रियाशक्तीप्रधान प्राण इत्यादींमध्ये जगातील वस्तूंची निर्मिती करण्याचे जे सामर्थ्य आहे ते तुमचेच आहे, कारण ते तुमच्यासारखे चेतन नसल्यामुळे तुमच्या अधीन आहेत. तुमच्यामुळेच त्यांच्या क्रिया होतात. हे प्रभो, चंद्राचे चांदणे, अग्नीचे तेज, सूर्याची प्रभा, नक्षत्रे आणि वीज इत्यादींचे चमकणे, पर्वतांचे स्थैर्य, पृथ्वीची आधारशक्ती व गंधरूप गुण हे सर्व वास्तविक तुम्हीच आहात. हे परमेश्वरा, ज्याच्यामध्ये तृप्त करण्याची व जीवन देण्याची शक्ती आहे ते पाणी आणि त्याचे द्रवत्व तुम्हीच आहात. हे प्रभो, इंद्रिय शक्ती, अंतःकरणाची शक्ती, शरीराची शक्ती, त्याची हालचाल, चालणे फिरणे इत्यादी वायूंच्या शक्ती या सर्व तुमच्याच आहेत. दिशा आणि त्यांच्या आजूबाजूला असणारे आकाश हे सुद्धा तुम्हीच आहात.
आकाश आणि त्याच्या आश्रयाने व्यक्त होणारा शब्द, नाद, ओंकार तसेच वर्ण व पदार्थांचे वेगळेपण दाखवणारी पदरूप वाणीसुद्धा तुम्हीच आहात. इंद्रिये, त्यांची विषयांना ग्रहण करणारी शक्ती आणि त्यांच्या देवता तुम्हीच आहात. बुद्धीची निश्चय करण्याची शक्ती आणि जीवाची शुद्ध स्वरूपात असणारी स्मृतीसुद्धा तुम्हीच आहात. भूतमात्रांमध्ये त्यांचे कारण तामस अहंकार, इंद्रियांमधील त्यांना कारणीभूत असणारा राजस अहंकार आणि इंद्रियांच्या देवतांमध्ये त्यांना कारण असणारा सात्विक अहंकार, त्याचप्रमाणे जीवांच्या जन्ममरणाला कारणीभूत असणारी अविद्या तुम्हीच आहात. हे भगवन, जसे माती इत्यादी वस्तूंचे कार्य करणाऱ्या घडा, झाडे इत्यादींमध्ये माती असते, त्याचप्रमाणे सर्व नाशवंत पदार्थांमधील अविनाशी तत्व तुम्ही आहात. हे प्रभो, सत्व, रज आणि तम हे 3 गुण आणि त्यांची कार्ये परब्रह्म स्वरूप तुमच्यामध्ये योगमायेच्या द्वारा कल्पिली गेली आहेत. म्हणून हे जन्म इत्यादी भाव वास्तविक तुमच्यामध्ये नाहीत. जेव्हा तुमच्या ठायी याची कल्पना केली जाते तेव्हा तुम्ही या विकारांमध्ये असल्यासारखे दिसता. एरवी निर्विकल्प परमार्थ स्वरूप फक्त तुम्हीच शिल्लक राहता. सत्व, रज व तम या 3 गुणांच्या प्रवाहरूप या देहात तुमचे सर्वात्मक असे सूक्ष्म स्वरूप जे अज्ञानी जाणत नाहीत, ते आपल्या देहाभिमान रूप अज्ञानामुळेच कर्माच्या जाळ्यात अडकून वारंवार जन्ममृत्यूच्या चक्रात फिरत राहतात. हे परमेश्वरा, योगायोगाने मला सर्व सामर्थ्याने युक्त अत्यंत दुर्लभ असे मनुष्य शरीर प्राप्त झाले आहे. परंतु तुमच्या मायेमुळे मी माझ्या खऱ्या कल्याणरूप स्वार्थाच्या बाबतीत बेसावध राहिलो आणि माझे सगळे आयुष्य फुकट गेले. हे प्रभो, हे शरीर म्हणजेच मी आणि या शरीराशी संबंधित असणारे माझे, या प्रकारच्या स्नेहाच्या दोऱ्यांनी तुम्ही हे सर्व जग बांधून टाकले आहे. तुम्ही दोघे आमचे पुत्र नाहीत, तर प्रकृती आणि सर्व जीवांचे स्वामी आहात. पृथ्वीला भारभूत झालेल्या राजांचा नाश करण्यासाठीच तुम्ही अवतार धारण केला आहे. ही गोष्ट तुम्ही मला सांगितली होतीच. म्हणून हे दीनबंधो, मी आज तुमच्या चरणकमलांना शरण आलो आहे. कारण शरणागताचे संसारभय नाहीसे करणारे तेच आहेत. पुरी झाली ही इंद्रियांची विषय लोलुपता. यामुळेच मी शरीराला आत्मा आणि परमात्मा असणाऱ्या तुम्हाला पुत्र समजलो. प्रभो, प्रसूतिगृहातच तुम्ही आम्हाला सांगितले होते की मी जरी अजन्मा असलो तरीसुद्धा मीच तयार केलेल्या धर्ममर्यादेचे रक्षण करण्यासाठी प्रत्येक युगामध्ये तुम्हा दोघांच्या द्वारी अवतार धारण करतो. हे भगवन, तुम्ही आकाशाप्रमाणे अलिप्त राहूनही अनेक शरीरे धारण करता आणि सोडता. सर्वव्यापी अशा तुमच्या विभूतीरूप योगमायेला कोण जाणू शकेल बरे? श्री शुक म्हणतात, वसुदेवांचे हे बोलणे ऐकून भक्तवत्सल भगवान श्रीकृष्ण विनम्रतेने मान खाली घालून मधुरवाणीने हसत हसत म्हणाले. श्रीकृष्ण म्हणाले, बाबा, आम्हा मुलांना उद्देशून आपण जो हा ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला तो पूर्ण तर्कसंगत आहे असे आम्ही मानतो. हे यदुश्रेष्ठ, आपण सर्वजण, मी, बलराम दादा, हे द्वारका निवासी किंबहुना संपूर्ण चराचर जग असे सगळे आपण ब्रह्मस्वरूपच आहोत असे समजले पाहिजे. आत्मा हा स्वयंप्रकाश नित्य निर्गुण असूनही त्याने स्वतःच गुणांच्या द्वारा निर्मिलेल्या पंचमहाभूतांमध्ये तो एक असूनही अनेक रूपांनी प्रतीत होतो. आकाश, वायू, अग्नी, पाणी आणि पृथ्वी ही पंचमहाभूते कारण रूपात एक असूनही ज्याप्रमाणे आपले कार्य असणाऱ्या वस्तूंमध्ये प्रगट, अप्रगट, लहान मोठी, एक अनेक अशा रूपात प्रगट होतात, त्याप्रमाणे आत्मा एक असून सुद्धा उपाधींच्या भेदामुळे अनेक भासतो. श्री शुक म्हणतात, परीक्षिता, श्रीकृष्णांची ही वचने ऐकून वसुदेवांनी अनेकत्व बुद्धीचा त्याग केला आणि आनंदात मग्न होऊन ते स्वस्थ राहिले. हे कुरुश्रेष्ठा, सर्व देवस्वरूप देवकी आपल्या मुलांनी पूर्वी मृत गुरुपुत्राला परत आणलेले ऐकून अत्यंत आश्चर्यचकित झाली होती. आता कंसाने मारलेल्या आपल्या पुत्रांची आठवण होऊन दुःखाने देवकीच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. ती दीनपणे श्रीकृष्ण बलरामांना उद्देशून म्हणाली. देवकी म्हणाली, हे लोकाभिरामा रामा, मन आणि वाणीला आकलन होणार नाही अशी तुझी शक्ती आहे. हे श्रीकृष्णा, तू योगेश्वरांचा सुद्धा ईश्वर आहेस. तुम्ही दोघेही प्रजापतींचे सुद्धा ईश्वर आदिपुरुष नारायण आहात हे मला कळले. कालगतीनुसार सत्वगुण नाहीसा होऊन
जे शास्त्राच्या आज्ञांचे उल्लंघन करून स्वच्छंदीपणे वागत होते, अशा भूमीला भार झालेल्या राजांचा नाश करण्यासाठी तुम्ही दोघे माझे पुत्र म्हणून अवतीर्ण झालात, हेही मला माहीत आहे. हे विश्वात्मन, ज्यांच्या पुरुष रूप अंशापासून उत्पन्न झालेल्या मायेचे अंश असणाऱ्या गुणांच्या केवळ अंशाने जगाची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय होतो, त्या तुम्हाला आज मी शरण आले आहे. तुमचे गुरु सांदीपनी यांच्या पुत्राचा मृत्यू होऊन पुष्कळ दिवस झाले होते. त्यांना गुरुदक्षिणा देण्यासाठी तुम्ही दोघांनी काळाच्या प्रेरणेने त्यांचा पुत्र यमपुरीहून आणून त्यांना परत दिला होता. तुम्ही दोघे योगेश्वरांचे सुद्धा ईश्वर आहात, म्हणून आज माझी सुद्धा इच्छा पूर्ण करा. ज्यांना कंसाने मारले होते त्या माझ्या पुत्रांना तुम्ही दोघांनी घेऊन यावे, मी त्यांना डोळे भरून पाहीन. श्री शुक म्हणतात, हे परीक्षिता, मातेचे हे म्हणणे ऐकून श्रीकृष्ण आणि बलराम दोघांनीही योगमायेचा आश्रय घेऊन सुतल लोकात प्रवेश केला. जगाचे व आपले आत्मा आणि इष्टदेव असे रामकृष्ण आलेले पाहून त्यांच्या दर्शनाने बलीचे हृदय आनंदात मग्न झाले. त्याने आपल्या कुटुंबियांसह ताबडतोब आपल्या आसनांवरून उठून भगवंतांच्या चरणांना प्रणाम केला. अत्यंत आनंदित होऊन त्याने त्या महापुरुषांना श्रेष्ठ आसन दिले आणि जेव्हा ते दोघे त्यावर विराजमान झाले तेव्हा त्याने त्यांचे पाय धुवून जे चरणतीर्थ ब्रह्मदेवापर्यंत सर्वांना पवित्र करते ते परिवारासह आपल्या मस्तकी धारण केले. नंतर बहुमोल वस्त्रे, अलंकार, चंदन, तांबूल, दीपक, अमृतासारखे भोजन तसेच अन्य विविध सामग्रींनी त्यांची उत्तम पूजा केली आणि आपला सर्व परिवार, धन तसेच स्वतःलाही त्यांच्या चरणांवर समर्पित केले. हे राजा, बलीने प्रेमपूर्ण बुद्धीने वारंवार भगवंतांचे चरणकमल घट्ट धरले. त्यावेळी त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, अंग रोमांचित झाले. तो सद्गदित होऊन भगवंतांची स्तुती करू लागला. बली म्हणाला, महान अशा अनंताला माझा नमस्कार असो. सर्व जगाचे निर्माते, ज्ञानयोग आणि भक्तियोग यांचे प्रवर्तक, ब्रह्मस्वरूप अशा आपल्यालाही नमस्कार असो. भगवन, आपल्या दोघांचे दर्शन प्राण्यांना अत्यंत दुर्लभ असून सुद्धा आपल्या कृपेने ते सुलभ असावे, कारण आज आपण कृपा करून रजोगुणी आणि तमोगुणी स्वभाव असलेल्या आम्हा दैत्यांनाही दर्शन दिलेत. हे प्रभो, आम्ही आणि आमच्याच सारखे दुसरे दैत्य, दानव, गंधर्व, सिद्ध, विद्याधर, चारण, यक्ष, राक्षस, पिशाच, भूत आणि प्रथमनायक इत्यादी आपल्याशी नेहमी वैरभावाने वागतात. परंतु असे असूनही साक्षात वेदमय आणि विशुद्ध सत्व स्वरूप अशा आपली काहींनी वैरभावाने, काहींनी भक्तीने आणि काहींनी काही कामना धरून प्राप्ती करून घेतली, जी आपल्याजवळ राहूनही सत्वप्रधान देवादिकांनाही झाली नाही. हे योगेश्वरांचे आधीश्वर, आपली योगमाया ही आहे आणि अशी आहे, हे जर योगेश्वर सुद्धा प्राय जाणत असतील तर आमच्याविषयी काय सांगावे. म्हणून हे स्वामीन, माझ्यावर अशी कृपा करा की कशाचीही अपेक्षा न ठेवणारे परमहंस ज्यांचा शोध घेत असतात अशा आपल्या चरणकमलांच्या ठायी माझी चित्तवृत्ती जडावी आणि त्यायोगे मी त्यापासून अत्यंत वेगळ्या अशा या गृहस्थाश्रमाच्या अंधाऱ्या विहिरीतून वर यावे. हे प्रभो, अशा प्रकारे जे सगळ्या विश्वाचे एकमेव आश्रय आहेत त्या आपल्या चरणकमलांना मी शरण जाऊन शांतचित्त व्हावे. सर्वांचे हितचिंतक अशा संतांचीच मी संगत धरावी. चराचराचे नियंते असणाऱ्या हे प्रभो, आपण आम्हाला आज्ञा करून आमच्या पापांचा नाश करा, कारण जो पुरुष श्रद्धेने आपल्या आज्ञेचे पालन करतो तो विधी निषेधाच्या बंधनातून मुक्त होतो. श्रीकृष्ण म्हणाले, स्वयंभुव मन्वंतरामध्ये मरीचीला ऊर्जेपासून 6 पुत्र झाले होते. ते सर्व देव होते. ब्रह्मदेव आपल्या कन्येशी समागम करण्यासाठी उद्युक्त झालेला पाहून ते हसू लागले. त्या अपराधामुळे ब्रह्मदेवाने त्यांना शाप दिला आणि ते असुर योनीमध्ये हिरण्यकश्यपूचे पुत्र झाले. आता योगमायेने त्यांना तेथून आणून देवकीच्या गर्भामध्ये ठेवले आणि त्यांचा जन्म होताच कंसाने त्यांना मारून टाकले. हे दैत्यराजा, देवकी या पुत्रांसाठी अतिशय शोकाकुल झाली आहे. ते पुत्र तुझ्याजवळ आहेत, म्हणून आम्ही आपल्या मातेचा शोक नाहीसा करण्यासाठी त्यांना येथून घेऊन जाऊ. यानंतर हे शापातून मुक्त होतील आणि आनंदाने आपल्या लोकात जातील. स्मर, उदित, परिष्णव, पतंग,
शूद्रभृत आणि घृणी अशी या 6 जणांची नावे आहेत. माझ्या कृपेने यांना पुन्हा सद्गती प्राप्त होईल. असे सांगितल्यावर बलीने त्या दोघांची पूजा करून ती मुले त्यांना स्वाधीन केली. यानंतर बालकांना घेऊन ते दोघे द्वारकेला परत आले व त्यांनी माता देवकीकडे तिचे पुत्र सोपवले. त्या मुलांना पाहून देवकीच्या स्तनातून पुत्रस्नेहाने दुधाच्या धारा वाहू लागल्या. वारंवार त्यांना मांडीवर घेऊन व छातीशी धरून ती त्यांची मस्तके हुंगू लागली. पुत्रांच्या स्पर्शाने आनंदित झालेल्या देवकीने त्यांना स्तनपान करविले, कारण ज्यांच्यामुळे हे सृष्टीचक्र चालते त्या भगवंतांच्या मायेने ती मोहित झाली होती. देवकीच्या स्तनातील श्रीकृष्णांनी पिऊन उरलेले अमृतमय दूध प्यायल्यामुळे आणि भगवान श्रीकृष्णांच्या अंगाचा स्पर्श झालेल्या त्यांना आत्मसाक्षात्कार झाला. यानंतर त्या सर्वांनी श्रीकृष्ण, देवकी, वसुदेव आणि बलराम यांना नमस्कार केला आणि सर्वांच्या देखतच ते देवलोकाकडे गेले. परीक्षिता, मेलेली मुले परत आली आणि पुन्हा निघूनही गेली हे पाहून देवकीला अत्यंत आश्चर्य वाटले. ही कृष्णांचीच माया आहे हे तिला कळले. परीक्षिता, अनंत शक्ती भगवान श्रीकृष्णांची अशी अद्भुत चरित्रे अनंत आहेत. सूत म्हणतात, अमरकीर्ती श्रीकृष्णांचे हे श्री शुकांनी वर्णन केलेले चरित्र सर्व जगाचे पाप पूर्णपणे मिटवणारे व भक्तांच्या कानांचे भूषण आहे. जो याचे श्रवण करतो किंवा ते दुसऱ्याला ऐकवतो त्याच्या चित्तवृत्ती भगवंतांच्या ठिकाणी लागतात आणि तो त्यांचा परम कल्याण स्वरूप लोक प्राप्त करून घेतो. अध्याय 85 संपूर्ण. कृष्ण भगवान की जय. हरे नमः हरे नमः हरे नमः. मंगलमूर्ती मोरया. श्रीमद्भागवत महापुराण की जय. श्री वेदव्यास भगवान की जय. श्री शुक भगवान की जय. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. स्कंद 10 अध्याय 86. सुभद्रा हरण आणि मिथिलापुरीमध्ये राजा जनक आणि श्रुतदेव ब्राह्मण यांच्या घरी भगवंतांचे एकाच वेळी जाणे. राजाने म्हटले, मुनिश्रेष्ठ, रामकृष्णांची बहीण व माझी आजी सुभद्रा हिच्याशी अर्जुनाने कोणत्या प्रकारे विवाह केला हे जाणण्याची आम्हाला इच्छा आहे. श्री शुक म्हणाले, पराक्रमी अर्जुन एकदा तीर्थयात्रेच्या निमित्ताने पृथ्वी पर्यटन करीत असता प्रभास क्षेत्री जाऊन पोहोचला. तेथे त्याने ऐकले की आपली मामे बहीण सुभद्रा हिचा विवाह बलराम दुर्योधनाबरोबर करू इच्छितात, पण इतर त्यांच्याशी सहमत नाहीत. अशा वेळी अर्जुन सुभद्रा आपल्याला मिळावी म्हणून त्रिदंडी संन्यासाचा वेश घेऊन द्वारकेला पोहोचला. आपली इच्छा पुरी करून घेण्यासाठी अर्जुन तेथे पावसाळ्याचे 4 महिने राहिला. तेथे नगरवासियांनी आणि तो अर्जुन आहे हे न कळलेल्या बलरामांनी त्याचा चांगला आदर सत्कार केला. त्यांचे आतिथ्य करावे म्हणून एकदा बलरामांनी त्याला घरी आमंत्रित केले. तेथे बलरामांनी अत्यंत श्रद्धेने वाढलेली भिक्षा त्याने ग्रहण केली. अर्जुनाने तेथे वीरांचे मन मोहित करणाऱ्या उपवर सुभद्रेला पाहिले. अर्जुनाचे डोळे प्रेमाने प्रफुल्लित झाले. प्रेम जागृत झालेले त्याचे मन तिच्या ठायी जडले. स्त्रियांना आवडणाऱ्या त्याला पाहिल्यावर सुभद्रेचे सुद्धा मन त्याच्यावर जडले आणि ती थोडीशी हसून लाजऱ्या नजरेने त्याच्याकडे पाहू लागली. आता अर्जुन फक्त तिचेच चिंतन करू लागला आणि तिला पळवून मिळवण्याची संधी शोधू लागला. सुभद्रेला प्राप्त करण्याच्या उत्कट इच्छेने त्याचे चित्त सैरवैर झाले. त्याला थोडीसुद्धा शांती मिळेनाशी झाली. सुभद्रा एकदा देवाच्या मोठ्या जत्रेसाठी रथात बसून द्वारकेला बाहेर पडली. त्याचवेळी महारथी अर्जुनाने देवकी, वसुदेव आणि श्रीकृष्णांच्या संमतीने सुभद्रेचे अपहरण केले. वीर अर्जुनाने रथावर स्वार होऊन धनुष्य हातात घेतले आणि जे सैनिक त्याला अडवण्यासाठी आले त्यांना पिटाळून लावले. इकडे सुभद्रेचे आपतेष्ट ओरडत असता ज्याप्रमाणे सिंह आपली शिकार घेऊन जातो त्याप्रमाणे अर्जुनाने सुभद्रेला नेले. हे ऐकून पौर्णिमेच्या दिवशी समुद्र जसा खवळतो त्याप्रमाणे बलराम खवळून उठले, परंतु श्रीकृष्णांनी आणि अन्य बांधवांनी त्यांचे पाय धरून त्यांची समजूत घातली. तेव्हा ते शांत झाले. बलरामांनी नंतर वरदक्षिणा म्हणून वधूवरांसाठी पुष्कळसे धन, अन्य सामग्री, हत्ती, रथ, घोडे आणि दासदासी पाठवल्या. श्री शुक म्हणतात, विदेहाची राजधानी मिथिला नगरीमध्ये श्रुतदेव नावाचा एक गृहस्थाश्रमी श्रेष्ठ ब्राह्मण श्रीकृष्णांचा परमभक्त होता.
तो फक्त भगवत भक्ती करूनच पूर्ण मनोरथ, शांत, ज्ञानी आणि विरक्त होता. तो कोणत्याही प्रकारचा उद्योग न करता जे काही अनायासे मिळेल त्यावरच आपला निर्वाह चालवी. दररोज त्याला प्रारब्धानुसार उदरनिर्वाहासाठी पुरेशी सामग्री मिळत असे. त्यापेक्षा अधिक मिळत नसे, पण तो त्यातच संतुष्ट राही आणि आपल्या वर्णाश्रमानुसार योग्य ती धर्मकर्मे करीत असे. परीक्षिता, तसाच त्या देशाचा बहुलाश्व नावाचा राजासुद्धा निरहंकारी होता. हे दोघेही श्रीकृष्णांचे प्रिय भक्त होते. श्रीकृष्णांनी त्या दोघांवरही प्रसन्न होऊन एके दिवशी दारुकाला सांगून आपला रथ मागविला आणि त्यात बसून ते विदेह देशाकडे जाण्यास निघाले. भगवंतांच्या बरोबर नारद, वामदेव, अत्री, वेदव्यास, परशुराम, असित, आरुणी, मी, बृहस्पती, कण्व, मैत्रेय, च्यवन इत्यादी ऋषीसुद्धा होते. परीक्षिता, ते जेथे जेथे जाऊन पोहोचत तेथे तेथे तेथील नागरिक आणि ग्रामवासी ग्रहांच्या बरोबर असलेल्या उगवत्या सूर्यनारायणाला अर्घ्य द्यावे तसे हातात पूजेचे साहित्य घेऊन उपस्थित असत. परीक्षिता, त्या प्रवासात अनर्थ, धन्व, कुरु, जांगल, कंक, मत्स्य, पांचाल, कुंती, मधु, केकय, कोसल, अर्ण इत्यादी अनेक देशातील स्त्री पुरुष भगवान श्रीकृष्णांच्या मुक्त हास्य आणि प्रेमपूर्ण नजरेने युक्त असे मुखकमल डोळे भरून पाहत असत. त्रिलोकगुरू भगवान श्रीकृष्ण आपल्या दर्शनाने या लोकांची अज्ञान दृष्टी नाहीसी करून त्यांना ज्ञान देऊन त्यांचे परमकल्याण करीत चालले होते. जी सर्व दिशांना उजळून टाकणारी आणि सर्व अशुभांचा नाश करणारी आहे अशा कीर्तीचे गायन जागोजागी माणसे आणि देव करीत होते. ते ऐकत श्रीकृष्ण हळूहळू विदेह देशात जाऊन पोहोचले. परीक्षिता, भगवान श्रीकृष्णांच्या शुभागमनाची बातमी ऐकून नागरिक आणि ग्रामवासी आनंदाने हातात पूजेचे साहित्य घेऊन त्यांचे स्वागत करण्यासाठी सामोरे येत. भगवान श्रीकृष्णांचे दर्शन घेऊन त्यांचे हृदय आणि चेहरे आनंदाने प्रफुल्लित होत. ते भगवंतांना आणि त्यांचे फक्त नाव ऐकले होते त्या मुनींना हात जोडून मस्तक लववून नमस्कार करीत. जगद्गुरू भगवान श्रीकृष्ण आपल्यावर कृपा करण्यासाठी आले आहेत असे पाहून बहुलाश्व आणि श्रुतदेव यांनी त्यांच्या चरणांवर लोटांगण घातले. बहुलाश्व आणि श्रुतदेव या दोघांनीही एकाच वेळी हात जोडून मुनींसह श्रीकृष्णांना आपल्याकडून आतिथ्य स्वीकारण्यासाठी आमंत्रित केले. दोघांच्या प्रार्थनेचा स्वीकार करून भगवान श्रीकृष्ण दोघांनाही संतुष्ट करण्यासाठी एकाच वेळी वेगवेगळी रूपे धारण करून त्यांच्या नकळत दोघांच्याही घरी गेले. विदेहराज बहुलाश्व अतिशय बुद्धिमान होता. दुर्जनांना ज्यांचे नावसुद्धा ऐकू येणे कठीण तेच भगवान श्रीकृष्ण आणि ऋषी आपल्या घरी आले आहेत हे पाहून बहुलाश्वाने सुंदर सुंदर आसने आणवून त्यांना आरामात त्यावर बसविले. प्रेमभक्तीच्या उद्रेकाने त्याचे हृदय भरून आले. नेत्रातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. त्याने त्या अतिथीच्या चरणांना नमस्कार करून त्यांचे पाय धुतले आणि आपल्या कुटुंबियांसह लोकांना पावन करणारे त्यांच्या चरणांचे तीर्थ मस्तकी धारण केले. नंतर भगवान तसेच भगवत स्वरूप ऋषींना गंध, पुष्पमाळा, वस्त्रे, अलंकार, धूप, दीप, अर्घ्य, गाई, बैल इत्यादी समर्पण करून त्यांची पूजा केली. जेव्हा सर्वजण भोजन करून तृप्त झाले तेव्हा राजाने श्रीकृष्णांचे चरण आपल्या मांडीवर घेतले आणि मोठ्या आनंदाने हळूहळू पाय चेपत अत्यंत मधुर वाणीने तो भगवंतांची स्तुती करू लागला. राजा म्हणाला, हे प्रभो, आपण सर्व प्राण्यांचे आत्मा, साक्षी तसेच स्वयंप्रकाश आहात. आपल्या चरणकमलांचे स्मरण करणाऱ्या आम्हाला आज आपण दर्शन देऊन कृतार्थ केले. माझ्या अनन्य भक्तांपेक्षा मला बलराम, लक्ष्मी किंवा ब्रह्मदेव हेही प्रिय नाहीत. हे आपले वचन सत्य करण्यासाठीच आपण आम्हाला दर्शन दिले आहे. ज्यांनी जगातील सर्व वस्तूंचा त्याग केला आहे अशा शांत मुनींना जे स्वतःला सुद्धा देऊन टाकतात अशा आपल्या चरणकमलांचा कोण बरे त्याग करेल. ज्या आपण यदुवंशात अवतार घेऊन जन्ममृत्यूच्या फेऱ्यात सापडलेल्यांना मुक्त करण्यासाठी जगामध्ये आपल्या विशुद्ध यशाचा विस्तार केला आहे की जो त्रैलोक्याचे पाप ताप शांत करणारा आहे. ज्यांचे ज्ञान अनंत आहे, जे परमशांती स्थापन करण्यासाठी नारायण ऋषींच्या रूपात तपश्चर्या करीत आहेत, त्या भगवान श्रीकृष्णांना मी नमस्कार करीत आहे. हे अनंता, मुनिवर्यांसह आपण काही दिवस आमच्या येथे राहावे आणि आपल्या चरणधुळीने
हा निमिवंश पवित्र करावा. सर्वांना जीवन देणारे भगवान श्रीकृष्ण राजाच्या या प्रार्थनेचा स्वीकार करून मिथिलावासी स्त्री पुरुषांचे कल्याण करीत काही दिवस तेथेच राहिले. राजा बहुलाश्वाप्रमाणे श्रुतदेव ब्राह्मणसुद्धा भगवान श्रीकृष्ण मुनिवर्यांसह आपल्या घरी आल्याचे पाहून आनंद विभोर झाला आणि त्यांना नमस्कार करून आपल्या अंगावरील उपरणे हवेत उडवून नाचू लागला. श्रुतदेवाने चटया, पाट आणि कुशासने अंथरून त्यावर श्रीकृष्ण आणि मुनिवर्यांना बसवले. नंतर त्यांचे स्वागत करून अभिनंदन केले. तसेच आपल्या पत्नीसह मोठ्या आनंदाने त्यांचे चरण धुतले. त्यानंतर महान भाग्यवान अशा श्रुतदेवाने ते चरणोदक स्वतःसह आपले घर आणि कुटुंबियांवर शिंपडले. यावेळी आपले सर्व मनोरथ पूर्ण झाल्याचा त्याला विलक्षण आनंद झाला होता. त्यानंतर त्याने फळे, वाळा घातलेले अमृत मधुर पाणी, कस्तुरी, तुळस, कुश, कमळे इत्यादी जी मिळाली ती पूजा सामग्री घेऊन त्यांची पूजा केली आणि सत्वगुण वाढवणारे अन्न सर्वांना वाढले. त्यावेळी श्रुतदेव मनातल्या मनात विचार करू लागला की मी प्रपंचरूप अंधाऱ्या विहिरीत पडलेलो असताना त्यांच्या चरणांची धूळच सर्व तीर्थ स्वरूप आहे. त्या श्रीकृष्ण आणि त्यांचे निवासस्थान असलेले ऋषी यांचा सहवास मला कसा प्राप्त झाला. आतिथ्याचा स्वीकार करून जेव्हा सर्वजण आरामात बसले तेव्हा आपले स्त्री, पुत्र, आप्तेष्ट यांच्यासह श्रुतदेव तेथे आला आणि भगवान श्रीकृष्णांचे पाय चेपीत म्हणू लागला. श्रुतदेव म्हणाला, जेव्हा आपण आपल्या शक्तींच्या द्वारा हे जग निर्माण करून त्यात स्वतः प्रवेश केला ते पुरुषोत्तम आपण आहात. म्हणून आपण मला आजच दर्शन दिले असे काही नाही. जसा झोपी गेलेला पुरुष स्वप्नावस्थेमध्ये अविद्येमुळे दुसरी स्वप्नसृष्टी निर्माण करतो आणि तीत स्वतःच प्रवेश करून अनेक रूपात अनेक कर्मे करणारा असा दिसतो, त्याचप्रमाणे आपण आपल्यातच आपल्या मायेने जगाची निर्मिती केली आणि नंतर त्यात प्रवेश करून आपण अनेक रूपांनी प्रकाशित होत आहात. जे लोक नेहमी आपल्या कथांचे श्रवण कीर्तन करतात तसेच आपल्या प्रतिमांची पूजा करून त्यांना वंदन करतात आणि आपापसात आपल्याविषयी चर्चा करतात त्यांचे हृदय शुद्ध होते व त्यामुळे आपण त्यात प्रकाशित होतो. ज्या लोकांचे चित्त कर्माच्या वासनांनी बहिर्मुख झालेले असते त्यांच्या हृदयात असून सुद्धा आपण त्यांच्यापासून खूप लांब असता. परंतु ज्यांनी आपले गुणगान करून आपले अंतःकरण सद्गुण संपन्न बनवलेले असते त्यांच्या बाबतीत मात्र आपण मनाला समजण्यासारखे नसूनही अत्यंत जवळ असता. हे प्रभो, जे लोक आत्मतत्वाला जाणणारे आहेत त्यांचे परमात्मा आपण असता आणि जे शरीरादींनाच आत्मा मानतात त्यांच्यासाठी आपण जन्ममृत्यूरूप संसार आहात. आपण महत्त्व इत्यादी कार्यद्रव्ये आणि प्रकृतीरूप कारणांचे नियंत्रक असणारे आहात. तुमची माया तुमच्या स्वतःच्या दृष्टीवर पडदा टाकू शकत नाही, परंतु तिने इतरांची दृष्टी मात्र झाकून टाकली आहे. मी आपणास नमस्कार करीत आहे. हे स्वयंप्रकाश प्रभो, आम्ही आपले सेवक आहोत. आम्ही काय करावे याची आपण आम्हाला आज्ञा करावी. आपल्या दर्शनानेच आम्हा जीवांचे सर्व क्लेश नाहीसे झाले आहेत. श्री शुक म्हणतात, शरणागतांचे भय नाहीसे करणाऱ्या भगवान श्रीकृष्णांनी श्रुतदेवांची प्रार्थना ऐकून त्यांचा हात आपल्या हातात घेतला आणि हसत हसत ते त्याला म्हणाले. श्रीकृष्ण म्हणाले, हे ब्रह्मन, हे ऋषी तुमच्यावर कृपा करण्यासाठीच येथे आले आहेत. हे आपल्या चरणधुळीने लोकांना पवित्र करीत माझ्याबरोबर संचार करीत असतात. देवता, पुण्यक्षेत्रे आणि तीर्थे इत्यादी दर्शन, स्पर्श, पूजन इत्यादीद्वारा हळूहळू पुष्कळ दिवसानंतर पवित्र करतात. परंतु संत पुरुष आपल्या केवळ दृष्टीनेच सर्वांना पवित्र करतात. एवढेच नव्हे तर देवता इत्यादींमध्ये पवित्र करण्याची जी शक्ती आहे ती सुद्धा त्यांना स्वतः संतांच्या दृष्टीतूनच प्राप्त होते. जगामध्ये ब्राह्मण जन्मानेच सर्व प्राण्यांमध्ये श्रेष्ठ आहेत. हे जर तपश्चर्या, विद्या, संतोष आणि माझी उपासना यांनी युक्त असतील तर मग त्यांच्या श्रेष्ठत्वाविषयी काय सांगावे. मला माझे हे चतुर्भुज रूपसुद्धा ब्राह्मणांपेक्षा अधिक प्रिय आहे, कारण ब्राह्मण सर्व वेदमय आहेत आणि मी सर्व देवमय आहे. अजाण माणसे ही गोष्ट समजून न घेता फक्त मूर्ती इत्यादींमध्येच पूज्य बुद्धी ठेवतात आणि मत्सरामुळे माझे स्वरूप असलेले व लोकगुरू जे ब्राह्मण त्यांचा तिरस्कार करतात. ब्राह्मण माझा साक्षात्कार करून घेऊन आपल्या चित्तात असा निश्चय करतात की हे चराचर जग
आणि याला कारण असणारे महत्त्वादी पदार्थ ही भगवंतांचीच रूपे आहेत. म्हणून हे श्रुतदेवा, तू या ब्रह्मर्षींना माझे स्वरूप समजून पूर्ण श्रद्धेने त्यांची पूजा कर. तू जर असे करशील तर ते माझेच पूजन केले असे होईल. त्यानंतर पुष्कळ ऐश्वर्यानेही माझी पूजा होऊ शकत नाही. श्री शुक म्हणतात, श्रीकृष्णांची ही आज्ञा शिरोधार्य मानून श्रुतदेवाने श्रीकृष्णांसह त्या ब्रह्मर्षींची एकात्म भावाने आराधना केली व त्यांच्या कृपेने तो भगवत स्वरूपाला प्राप्त झाला. बहुलाश्वाला सुद्धा तीच गती प्राप्त झाली. परीक्षिता, अशा रीतीने भक्तांची भक्ती करणाऱ्या भगवंतांनी दोन्ही भक्तांसाठी तेथे काही दिवस राहून त्यांना वेदमार्गाचा उपदेश करून ते द्वारकेला परतले. अध्याय 86 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. मोरया. श्रीमद्भागवत महापुराण की जय. श्री वेदव्यास भगवान की जय. श्री शुक भगवान की जय. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. स्कंद 10 अध्याय 88. शिवांचे संकटमोचन. राजाने म्हटले, सर्व भोगांचा त्याग केलेल्या शंकरांना जे देव, असुर किंवा मनुष्य भजतात ते बहुतेक धनसंपन्न होतात. पण लक्ष्मीपती विष्णूंची उपासना करणारे मात्र साधारणतः तसे नसतात. दोन्ही प्रभू एकमेकांच्या विरुद्ध स्वभावाचे आहेत, परंतु त्यांच्या उपासकांना त्यांच्या स्वरूपाच्या विपरीत असे फळ मिळते. त्याविषयी माझ्या मनात मोठा संदेह आहे. मी आपल्याकडून याचे कारण जाणून घेऊ इच्छितो. श्री शुक म्हणतात, शिव नेहमी आपल्या शक्तीने युक्त असतात. ते सत्वादी गुणांनी युक्त असून अहंकाराचे अधिष्ठाते आहेत. वैकारिक, तैजस आणि तामस असे अहंकाराचे 3 भेद आहेत. या त्रिविध अहंकारापासून 10 इंद्रिये, पंचमहाभूते आणि 1 मन असे 16 पदार्थ उत्पन्न झाले. म्हणून या सर्वांच्या अधिष्ठात्या देवतांपैकी कोणाचीही उपासना केल्यावर त्या देवतेनुरूप ऐश्वर्याची प्राप्ती होते. परंतु श्रीहरी प्रकृती पलीकडील स्वतः पुरुषोत्तम असून प्राकृत गुणरहित आहेत. ते सर्वज्ञ व सर्वांच्या अंतःकरणाचे साक्षी आहेत. जो ज्यांचे भजन करतो तो स्वतःसुद्धा गुणातीत होतो. तुझे आजोबा धर्मराज युधिष्ठिर यांनी अश्वमेध यज्ञ पूर्ण झाल्यावर भगवंतांकडून विविध प्रकारच्या धर्माचे वर्णन ऐकतेवेळी हाच प्रश्न विचारला होता. जे मनुष्य मात्रांच्या कल्याणासाठी यदुवंशामध्ये अवतरले होते त्या भगवंतांनी युधिष्ठिरांची ऐकण्याची इच्छा पाहून संतुष्ट होऊन असे उत्तर दिले होते. श्रीकृष्ण म्हणाले, ज्याच्यावर मी कृपा करतो त्याचे सर्व धन मी हळूहळू काढून घेतो. तो जेव्हा निर्धन होतो तेव्हा त्याचे बांधव दुःखाकुल झालेल्या त्याला सोडून जातात. मग तो धन मिळवण्यासाठी उद्योग करू लागतो. तेव्हा मी त्याचे ते प्रयत्नसुद्धा निष्फळ करतो. त्यामुळे तो कंटाळून आपल्या भक्तांशी मैत्री करतो. तेव्हा मी त्याच्यावर कृपा करतो. माझ्या कृपेने त्याला परमसूक्ष्म अनंत सच्चिदानंद स्वरूप अशा परब्रह्माची प्राप्ती होते. अशा प्रकारे माझी आराधना करणे अत्यंत कठीण आहे हे जाणून लोक मला सोडून इतर देवतांची आराधना करतात. नंतर ते लवकर प्रसन्न होणाऱ्या देवतांकडून राज्य, वैभव इत्यादी मिळवून उन्मत्त होतात आणि आपल्यावर वर देणाऱ्या देवतालाही विसरतात. उलट त्यांची अवहेलना करतात. श्री शुक म्हणतात, परीक्षिता, ब्रह्मदेव, विष्णू, महादेव इत्यादी देव शाप आणि वर देण्यास समर्थ आहेत. परंतु यापैकी महादेव आणि ब्रह्मदेव लवकर वर किंवा शाप देतात, परंतु विष्णू तसे नाहीत. यापैकी हा एक प्राचीन इतिहास सांगतात. एकदा वृकासुराला वर देऊन भगवान शंकर संकटात सापडले होते. वृकासूर हा शकुनीचा पुत्र होता. तो दुष्ट होता. एके दिवशी वाटेत त्याने नारदांना पाहून विचारले, तिन्ही देवांपैकी लवकर प्रसन्न होणारे कोण? नारद म्हणाले, तू भगवान शंकरांची आराधना कर, त्यामुळे तुझी इच्छा लवकर पूर्ण होईल. ते थोड्याशा गुणांनी चटकन प्रसन्न होतात आणि थोड्याशा अपराधाने चटकन रागवतात. रावणाने आणि बाणासुराने भाटांप्रमाणे त्यांची थोडीशी स्तुती केली, तेव्हा ते त्याच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी त्यांना अतुलनीय ऐश्वर्य दिले. नंतर रावणाने कैलास उचलल्यामुळे आणि बाणासुराच्या नगर रक्षणाचा भार घ्यावा लागल्याने ते संकटात सापडले होते. हे ऐकून वृकासूर केदारक्षेत्री गेला आणि अग्नीला भगवान शंकरांचे मुख समजून आपल्या शरीराचे मांस तोडून
अग्नीमध्ये हवन करून त्यांची आराधना करू लागला. अशा प्रकारे 6 दिवस उपासना करून सुद्धा शंकरांचे दर्शन झाले नाही. तेव्हा त्याला अतिशय दुःख झाले. 7व्या दिवशी केदारतीर्थात स्नान करून त्याने आपले केस, ओले झालेले मस्तक कुऱ्हाडीने तोडून त्याचे हवन करावे असे ठरवले. जगामध्ये असा एखाद्या दुःखाने आत्महत्या करू लागला तर आपण त्याला वाचवतो. त्याप्रमाणे परमदयाळू भगवान शंकरांनी अग्निदेवाप्रमाणे अग्निकुंडातून प्रगट होऊन आपल्या दोन्ही हातांनी त्याचे दोन्ही हात पकडले आणि त्याला अडवले. त्याचा स्पर्श होताच वृकासुराचे शरीर जसेच्या तसे परिपूर्ण झाले. भगवान शंकर वृकासुराला म्हणाले, वत्सा थांब, मी तुला पाहिजे तो वर देतो, माग. मला फक्त पाणी अर्पण केल्यानेही मी माझ्या शरणागत भक्तांवर संतुष्ट होतो. अरे तू विनाकारण शरीराला का कष्ट देतोस? अत्यंत पापी अशा त्याने सर्व प्राण्यांना भयभीत करणारा असा वर मागितला की मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवीन तो मरून जावा. परीक्षिता, त्यांची ही विनंती ऐकून भगवान रुद्र सुरुवातीला थोडेसे नाराज झाले, पण नंतर हसून म्हणाले, ठीक आहे. असे म्हणून या वराने त्यांनी जणू सापाला अमृत पाजले. भगवान शंकर असे म्हटल्यावर वृकासुराच्या मनात पार्वती देवींचे हरण करण्याची इच्छा उत्पन्न झाली आणि त्या वराची परीक्षा घेण्यासाठी तो असुर त्यांच्याच मस्तकावर हात ठेवण्याचा प्रयत्न करू लागला. तेव्हा आपण दिलेल्या वराने शंकर भयभीत झाला. तो त्यांचा पाठलाग करू लागला आणि ते त्याला भिवून कापत कापत पळू लागले. ते पृथ्वी, स्वर्ग आणि दिशांच्या शेवटापर्यंत पळत गेले. तरीसुद्धा तो पाठलाग करत असल्याचे पाहून ते उत्तरेकडे गेले. मोठमोठे देव हे संकट टाळण्याचा काही उपाय न सुचल्याने स्तब्ध राहिले. शेवटी ते अंधाराच्या पलीकडे असलेल्या प्रकाशमय अशा वैकुंठ लोकी गेले. जगताला अभय देऊन स्वतः शांत असणाऱ्या संन्यासांचे एकमेव आश्रयस्थान असलेले नारायण जेथे निवास करतात व जेथे गेल्यावर जीवाला परत पृथ्वी तलावर यावे लागत नाही, त्या वैकुंठात श्रीशंकर गेले. भक्तांचे भय नाहीसे करणाऱ्या भगवंतांनी पाहिले की शंकर मोठ्या संकटात सापडले आहेत. तेव्हा ते आपल्या योगमायेने ब्रह्मचार्याचे रूप घेऊन दुरूनच वृकासुराकडे येऊ लागले. त्यांच्या कमरेला मुंज गवताची दोरी, हरिणाजीन, एका हातात दंड आणि दुसऱ्या हातात रुद्राक्षांची माळ होती. त्यांचे तेज धगधगत्या आगीप्रमाणे होते. त्यांनी हातात कुश घेतले होते. वृकासुराला त्यांनी नम्रतेचा बहाणा करून नमस्कार केला. श्री भगवान म्हणाले, शकुनी नंदना, तू अत्यंत थकलेला आहेस, हे स्पष्टच दिसत आहे. तू फार लांब आलास काय? थोडीशी विश्रांती तर घे. पहा, हे शरीरच सर्व सुखे उपभोगण्याचे साधन आहे. हे समर्थ गृहस्था, यावेळी तू काय करू इच्छितोस? मला सांगण्यासारखे असेल तर सांग, कारण या जगामध्ये असे दिसते की लोक सहाय्यकांच्या द्वारा आपली कामे करून घेतात. श्री शुक म्हणतात, भगवंतांनी अमृतमधुर वाणीने असे विचारल्यावर थकवा दूर झालेल्या त्याने आपली तपश्चर्या, वरप्राप्ती व शंकरांचा पाठलाग हे सर्व पहिल्यापासून सांगितले. श्री भगवान म्हणाले, असे असेल तर आम्ही त्यांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवत नाही, कारण दक्ष प्रजापतींच्या शापाने तो पिशाच झाला आहे आणि स्वतः तो प्रेतपिशाच्यांचा राजा आहे. हे दानवराज, जर तू ज्या जगद्गुरूवर विश्वास ठेवत असशील तर लगेच स्वतःच्या डोक्यावर हात ठेवून परीक्षा कर. हे दानवश्रेष्ठा, शंकरांचे म्हणणे जर कोणत्याही प्रकारे खोटे ठरले तर त्या खोटे बोलणाऱ्याला मारून टाक, ज्यामुळे तो पुन्हा कधीही खोटे बोलणार नाही. भगवंतांच्या अशा अतिशय गोड वाणीमुळे त्यांची विवेकबुद्धी नाहीशी झाली आणि त्या मूर्खाने वर विसरून स्वतःच्या डोक्यावर हात ठेवला. त्या क्षणी त्याचे डोके फुटले आणि तो डोक्यावर व्रज पडल्यासारखा जमिनीवर कोसळला. त्यावेळी आकाशात देव जय जयकार, नमस्कार आणि वाहवा असा घोष करू लागले. पापी वृकासूर मेल्याबरोबर देवता, ऋषी, पितर आणि गंधर्व भगवंतांवर पुष्पवर्षाव करू लागले. अशा रीतीने शंकर त्या संकटातून मुक्त झाले. भगवान पुरुषोत्तम भयमुक्त झालेल्या भगवान शंकरांना म्हणाले की देवादिदेवा, या दुष्टाला त्याच्या पापांनीच नष्ट केले. हे परमेश्वरा, महापुरुषांचा अपराध करणारा कोणता दळभद्री प्राणी सुखात राहील? आपण तर स्वतः जगद्गुरू विश्वेश्वर आहात, मग आपल्या बाबतीत काय सांगावे?
अनंत शक्तींचे समुद्रच अशा साक्षात परमात्म्या श्रीहरींची शंकरांना संकटातून सोडवण्याची ही लीला जो कोणी दुसऱ्यांना सांगतो आणि स्वतः ऐकतो तो संसार बंधनातून व शत्रुभयापासून मुक्त होतो. अध्याय 88 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरये नमः हरये नमः हरये नमः. मंगलमूर्ती मोरया. श्रीमद्भागवत महापुराण की जय. श्री वेदव्यास भगवान की जय. श्री शुक भगवान की जय. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. स्कंद 10 अध्याय 87. वेदस्तुती. परीक्षिताने विचारले, भगवन, ब्रह्म हे कार्य आणि कारणाच्या सर्वथैव पलीकडचे आहे. सत्व, रज आणि तम हे तिन्ही गुण त्यात नाहीतच. वाणीने किंवा मनाने सुद्धा ते सांगता येत नाहीत. दुसऱ्या बाजूला सर्व श्रुतींचा विषय तर 3 गुण हाच आहे. अशा स्थितीत श्रुती निर्गुण ब्रह्माचे प्रतिपादन कसे काय करतात? श्री शुक म्हणतात, भगवंतांनी जीवांना अर्थ, धर्म, काम व मोक्ष यांच्या प्राप्तीसाठी त्यांच्या ठिकाणी बुद्धी, इंद्रिये, मन आणि प्राणांची निर्मिती केली. ब्रह्माचे प्रतिपादन करणाऱ्या उपनिषदांचे हेच ज्ञान पूर्वजांचे सुद्धा पूर्वज असलेल्या सनकादी ऋषींनी स्वीकारले. जो कोणी श्रद्धापूर्वक याचे श्रवण मनन करतो तो सर्व उपाधीपासून मुक्त होऊन परमकल्याण स्वरूप परमात्म्याला प्राप्त होतो. याविषयी मी तुला नारायणांशी संबंधित एक कथा ऐकवतो. ती कथा म्हणजे नारद आणि नारायण ऋषींचा संवाद होय. भगवंतांचे भक्त नारद एकदा निरनिराळ्या लोकांमध्ये फिरत फिरत सनातन ऋषी भगवान नारायणांचे दर्शन घेण्यासाठी बद्रिकाश्रमात गेले. मनुष्य मात्राचे लौकिक कल्याण आणि त्यांना मोक्षप्राप्ती व्हावी म्हणून भगवान नारायण या भारतवर्षामध्ये या कल्पाच्या सुरुवातीपासूनच धर्म, ज्ञान आणि संयम धारण करून तपश्चर्या करत आहेत. परीक्षिता, एके दिवशी ते कलापग्रामवासी सिद्ध ऋषींच्या बरोबर बसले होते. त्यावेळी नारदांनी त्यांना प्रणाम करून हाच प्रश्न विचारला होता. भगवान नारायणांनी सर्व ऋषी ऐकत असता जनलोकांमध्ये राहणाऱ्या पूर्वीच्या लोकांचा जो ब्रह्मविचार झाला होता तो नारदांना सांगितला. भगवान नारायण म्हणाले, नारद मुने, पूर्वी एकदा जनलोकामध्ये राहणारे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र नैष्टिक, ब्रह्मचारी, सनक, सनंदन, सनातन इत्यादी ऋषींचे ब्रह्मसत्र झाले होते. त्यावेळी तू माझ्या श्वेतद्वीपाधिपती अनिरुद्धाचे दर्शन घेण्यासाठी श्वेतद्वीपाकडे गेला होतास. त्यावेळी तेथे ज्या ब्रह्माच्या विषयात श्रुती मौन धारण करतात त्यासंबंधी अतिसुंदर चर्चा झाली होती. जो तू मला आता विचारलास तोच प्रश्न त्यावेळी तेथे उपस्थित केला गेला होता. सनक, सनंदन, सनातन आणि सनतकुमार हे 4ही भाऊ शास्त्रीय ज्ञान, तपश्चर्या आणि स्वभाव या बाबतीत समान आहेत. त्यांना शत्रू, मित्र आणि उदासीन एकसारखेच वाटतात. त्यांनी आपल्यापैकी सनंदन यांना वक्ता म्हणून नियुक्त केले आणि अन्य भाऊ श्रोते झाले. सनंदन म्हणाले, पहाटे झोप घेत असलेल्या सम्राटाला जागे करण्यासाठी जसे त्याचे नोकर भाट त्याच्याजवळ येतात आणि त्याचे पराक्रम व सुयशाचे गायन करून त्याला जागे करतात, त्याचप्रमाणे जेव्हा परमात्मा आपणच निर्माण केलेल्या संपूर्ण जगाला आपल्यामध्ये लीन करून आपल्या शक्तींसहित झोपी जातो तेव्हा प्रलयाच्या शेवटी श्रुती त्यांचे प्रतिपादन करणाऱ्या वचनांनी त्यांना जागे करतात. श्रुती म्हणतात, ज्यांना कोणी जिंकू शकत नाही अशा हे प्रभो आपला जय जयकार असो, जय जयकार असो. आपण स्वभावतःच सर्व ऐश्वर्यांनी परिपूर्ण आहात. म्हणून चराचर जीवांच्या आनंदमय अशा मूळ स्वरूपाला आच्छादित करून त्यांना बंधनात अडकविणाऱ्या त्रिगुणांना धारण करणाऱ्या मायेचा नाश करा. प्राण्यांपलीकडील ज्ञानादी सर्व शक्तींना जागृत करणारे आपणच आहात. कधी आपण मायेच्या द्वारा जगाची उत्पत्ती करून सगुण रूप धारण करता तर कधी मूळ सच्चिदानंद स्वरूपात राहता. आम्ही वेद आपले असेच वर्णन करतो. ज्याप्रमाणे घटादी कार्ये मातीरूप कारणातून उत्पन्न होऊन त्यातच लय पावतात, त्याचप्रमाणे ज्या आपल्यामध्येच कोणत्याही बदल न घडता हे सारे इंद्रियांना कळणारे विश्व ज्या आपल्यापासून उत्पन्न होऊन
आपल्यातच विलीन होते आणि विश्व नसते तेव्हाही केवळ आपणच शिल्लक असता. म्हणून वेदमंत्र आणि मंत्रद्रष्टे ऋषी हे सर्व विश्व ब्रह्मच मानतात. तसेच मनाचे चिंतन असो की वाणीचे उच्चारण तेही आपल्या संबंधीच आहे असे त्यांना वाटते. जसे माणसांनी कोठेही पाय ठेवला तरी तो पृथ्वीवर ठेवला असेच होते. म्हणूनच हे त्रिगुणात्मय मायाधिपते, विवेकी लोक, सर्व लोकांचे सर्व पाप नाहीसे करणाऱ्या तुमच्या कथामृत सागरात डुंबत राहून सर्व प्रकारचे पापताप नाहीसे करतात. तर मग हे पुरुषोत्तमा, ज्यांनी आत्मज्ञानाने अंतःकरणातील विकार आणि काळामुळे उत्पन्न होणारे वार्धक्यादी दोष दूर केले आहेत आणि त्यामुळे जे अखंड आनंद स्वरूप अशा आपल्या परमपदाला प्राप्त झाले आहेत, त्यांचे पापताप नाहीसे होतील यात काय शंका. हे भगवन, मनुष्य प्राणी जर तुमची सेवा करतील तर त्यांचे जीवन सफल होय, नाहीतर त्यांचे श्वासोच्छ्वास म्हणजे लोहाराच्या भात्यासारखेच होत. आपल्या अनुग्रहामुळेच महत्तत्व, अहंकार इत्यादी जड तत्वांनी ब्रह्मांड रचले. अन्नमयादी 5 कोशात त्या त्या आकाराने राहून आपण त्यांना चैतन्यमय केले. या 5 कोशांचा आधार असलेले ब्रह्मही आपणच आहात. किंबहुना कार्यकारणात्मक विश्वाच्याही पलीकडे असणारे व त्याच्या नाशानंतरही शिल्लक राहणारे साक्षीभूत सत्य तत्व आपणच आहात. ऋषींनी आपल्या प्राप्तीचे जे मार्ग सांगितले आहेत त्यापैकी मणिपूर चक्रात असणाऱ्या ब्रह्माची उपासना स्थूलदृष्टीचे साधक करतात. जेथून सर्व नाड्या शरीरभर पसरल्या आहेत त्या हृदयात दहर ब्रह्माची उपासना आरुणी साधक करतात. हे अनंता, त्या हृदयातून सुषुम्ना नावाची जी एक नाडी तुमच्या साक्षात्काराचे श्रेष्ठ स्थान असलेल्या ब्रह्मरंध्रात गेली आहे, तेथे काही साधक तुमची साधना करतात. या साधकांना तेथे तुमचा साक्षात्कार झाल्यानंतर पुन्हा या संसारात यावे लागत नाही. स्वतःच निर्माण केलेल्या निरनिराळ्या योनींमध्ये उपादान कारण रूपाने आपणच असून जीवरूपाने जणू प्रवेश केला आहे. अग्नी जसा लहान मोठ्या लाकडांमध्ये लहान मोठा असतो त्याप्रमाणे त्या त्या योनीत राहण्यामुळे आपण लहान मोठे भासता. म्हणूनच निर्मल अंतःकरण असलेले निष्काम भक्त मिथ्या असणाऱ्या या सर्व योनी सत्य, सर्वत्र समान, एकरस असे तुमचे स्वरूप असल्याचा अनुभव घेतात. स्वतःच्या कर्माने निर्माण केलेल्या या शरीरात राहणारा कार्यकारण रहित असा जो जीवात्मा तो सर्व शक्ती संपन्न अशा आपलेच स्वरूप आहे. ज्ञानी लोक जीवाच्या या वास्तविक स्वरूपाचा विचार करून या भूलोकात सर्व वेदोक्त कर्माच्या समर्पणाचे स्थान व मोक्षस्वरूप अशा आपल्या चरणांची पूर्ण श्रद्धेने उपासना करतात. हे परमेश्वरा, कळण्यास अत्यंत कठीण अशा आत्मतत्वाचे ज्ञान करून देण्यासाठी अवतार घेणाऱ्या आपल्या चरित्ररूप अमृताच्या महासागरात पोहून जे आपले त्रिविध ताप नाहीसे करतात त्यांना मोक्षाचीही इच्छा नसते. इतकेच काय, पण काही जण तर आपल्या चरणकमलांचे हंस बनून सेवा करणाऱ्या भक्तांच्या सहवासात राहण्यासाठी आपल्या घरादाराचाही त्याग करतात. जर हे शरीर तुमच्या सेवेसाठी उपयोगात आणले तर तेच आपला आत्मा, हितचिंतक आणि मित्र बनते. शिवाय आपणही जीवाचे हितचिंतक, मित्र व आत्मा असल्यामुळे त्याला भेटायला नेहमी उत्सुक असता. अशी सर्व सोय असूनही जीवांचे केवढे हे दुर्दैव की ते आपल्या उपासनेत रमत नाहीत. उलट शरीर, घरदार इत्यादी विनाशी वस्तूत रमून स्वतःची अधोगती करून घेतात. परिणामी त्यांच्या ठिकाणीच वासना जडल्याने पशुपक्षादी क्षुद्र शरीरे त्यांना प्राप्त होतात आणि या भयंकर जन्ममृत्यूरूप प्रपंचातच ते भटकत राहतात. योगीजन प्राण, मन, इंद्रिये यांचा निग्रह करून दृढ योगाभ्यासाने अंतःकरणात ज्या तत्वरूप आपली उपासना करतात त्याच तत्वाला तुमचे शत्रूसुद्धा निरंतर तुमच्या स्मरणाने प्राप्त होतात. शेषनागाच्या शरीराप्रमाणे असणाऱ्या तुमच्या बाहूंवर आसक्त होणाऱ्या स्त्रिया आणि तुमची चरणकमले नित्य धारण करणाऱ्या आम्ही श्रुती समदर्शी अशा तुमच्या दृष्टीने सारख्याच. हे भगवन, अनादि व अनंत अशा ज्या आपल्यापासून
प्रथम ब्रह्मदेव व त्यानंतर आध्यात्मिक व अधिदैविक देवगण उत्पन्न झाले, त्या आपल्याला या जगात ज्यांचे जन्ममृत्यू त्याही नंतरचे आहेत त्यापैकी कोण बरे जाणू शकेल? शिवाय ज्यावेळी आपण सारे विश्व आपल्यात समाविष्ट करून झोपी जाता त्यावेळी तर स्थूल सूक्ष्म जग, काळाचा वेग किंवा शास्त्र काहीच नसते. वैशेषिक पूर्वी नसलेले जग नवीन उत्पन्न झाले असे मानतात. नैयायिक 21 प्रकारच्या दुःखांचा नाश हाच मोक्ष मानतात. सांख्य आत्मे अनेक मानतात. मीमांसक फलालाच सत्य मानतात. श्रुतीविरोधामुळे हे सर्व भ्रमात्मक ज्ञान आहे. परमात्मा त्रिगुणात्मक आहे. ही भेदबुद्धी तुमच्या बाबतीत अज्ञानमूलक आहे. अज्ञानाच्या पलीकडे केवळ ज्ञानस्वरूप असणाऱ्या आपल्या ठिकाणी हा भेद कोठून असणार? तुमच्या अधिष्ठानावर पुरुषापासून सर्व त्रिगुणात्मक जग मनामुळे नसूनही असल्यासारखे भासते. आत्मज्ञानी मात्र हे सर्व विश्व आत्म्यापासून उत्पन्न झाल्यामुळे आत्म्याप्रमाणेच सत्य मानतात. सोन्याचा दागिनाही सोने म्हणूनच स्वीकारला जातो ना, तसेच आपल्यापासून उत्पन्न झालेले व आपण ज्यात प्रवेश केला आहे असे हे जग आत्मज्ञानी निश्चयाने आत्मस्वरूपच मानतात. सर्व चराचर हे आपले निवासस्थान आहे असे समजून जे तुमची सेवा करतात ते जन्ममृत्यूची पर्वा न करता मृत्यूच्या मस्तकावर पाय ठेवतात. परंतु तुमच्यापासून जे दूर जातात ते जरी विद्वान असले तरी त्यांना तुम्ही जनावरांना बांधावे तसे वेदवाणी रूप दाव्याने बांधून टाकता. या उलट जे तुमचे भक्ती करतात ते स्वतःला आणि इतरांनाही पवित्र करतात. हे प्रभो, आपण इंद्रिय रहित आहात पण स्वयंप्रकाश आहात. साऱ्या प्राण्यांची इंद्रिये आपल्यामुळेच कार्य करतात. म्हणूनच मायावेष्टीत ब्रह्मदेवासह सर्व देव आपली पूजा करतात आणि मनुष्यांनी दिलेले हव्यकव्यादी भक्षण करतात. ज्याप्रमाणे मांडलिक राजे प्रजेकडून कर घेऊन सम्राटाला देतात, त्याचप्रमाणे सर्व देव त्यांना ज्या ज्या कार्यासाठी नेमलेले असेल ते कार्य तुमच्या भीतीने ते पार पाडतात. हे मायारहित प्रभो, जेव्हा आपण मायेसह क्रीडा करू इच्छिता तेव्हा मायेचा संग नसलेल्या तुमच्या केवळ संकल्पाने मायेमुळे उत्पन्न होणाऱ्या सूक्ष्म शरीरांनी युक्त होऊन निरनिराळ्या चराचराचा जन्म होतो. आपण आकाशाप्रमाणे सर्वांशी सम असून परमदयाळू आहात. आपल्याला कोणी स्वकीय नाही की परकीय नाही. या सृष्टीच्या प्रारंभी वाणीला किंवा मनाला न कळणारे आपण शून्यवत होता. हे नित्य एकरस प्रभो, जर जीव वास्तविक अनंत नित्य आणि सर्वव्यापी असतील तर ते आपल्यासारखेच असल्यामुळेच आपण त्यांचे नियंत्रक होऊ शकणार नाही. मात्र असे नसेल तर आपण त्यांचे नियंत्रण करू शकाल. उपाधीने का असेना पण जीवरूप कार्य ज्या परमात्मरूप कारणापासून निर्माण झाले ते कारण सर्व जीवांमध्ये असल्यामुळे परमात्माच सर्व जीवांचा नियंता ठरतो. जे लोक आपल्याला जाणले असे म्हणतात त्यांना आपण कधीच कळलेले नसता. कारण जाणली जाणारी वस्तू प्रत्येकाच्या मतापासून वेगळी ठरते आणि आपण तर नित्य एकरूप आहात. प्रकृती आणि पुरुष हे दोन्हीही जन्मरहित असल्यामुळे यापैकी कोणीही एक जीवरूपाने जन्मले असे म्हणता येत नाही. म्हणून वारा हे निमित्त कारण आणि पाणी हे उपादान कारण यापासून बुडबुडे तयार होतात. परंतु तसेच पुरुष व प्रकृती या दोहोंच्या संयोगाने जीव तयार होतात असे म्हटले जाते. त्यामुळेच हे सारे जीव अनेक प्रकारच्या नामरूपांसह परमकारण अशा तुमच्यामध्येच विलीन होतात. जशा नद्या समुद्रात किंवा जसे सर्व फुलांचे रस मधात विलीन होतात. हे प्रभो, तुमच्या मायेमुळे हे सर्व जीव जन्ममृत्यूच्या चक्रात फिरत आहेत. हे पूर्णपणे जाणून ज्ञानी लोक संसार निवर्तक अशा आपल्याला शरण येतात. जे आपल्याला अनुसरतात त्यांना संसार भय कोठून असणार. मात्र ज्यांची भ्रुकुटी हाच 3 ऋतू असणारा काळ आहे तो आपल्याला शरण न येणाऱ्यांना भयभीत असतो. हे आजन्मा प्रभो, ज्यांनी इंद्रिये व प्राण यांचा निग्रह केला आहे पण जे गुरुचरणांना शरण गेले नाहीत ते जर उच्छृंखल व अत्यंत चंचल अशा मनरूप घोड्याला ताब्यात आणण्याचा प्रयत्न करतील तर त्यांना फक्त कष्टच होतील.
व त्यांच्यावर शेकडो संकटे येतील. जशी नावाड्याशिवाय नाव घेऊन समुद्र प्रवास करणाऱ्या व्यापाऱ्यांची गत होते, तशी त्या साधकांची गत होते. सर्व रसस्वरूप असे तुम्ही जीवांचा आत्मा असताना तुमचा आश्रय करणाऱ्या माणसाला आपतेष्ट, पुत्र, शरीर, पत्नी, धन, घर, जमीन जुमला, प्राण किंवा रथ इत्यादी गोष्टींची काय जरूर आहे? या उलट आत्मसुख हेच सत्यसुख आहे हे न जाणणाऱ्या आणि सुखासाठी मैथुनादी गोष्टींचा अवलंब करणाऱ्या अज्ञानी लोकांना मुळातच नश्वर व निस्सार अशा या संसारातील कोणती वस्तू आनंद देऊ शकणार आहे? या पृथ्वीतलावर हृदयात आपल्या चरणकमलांना धारण करणारे व त्यामुळेच त्यांचे चरणतीर्थ पाप नाहीसे करते असे ऋषीसुद्धा अहंकार रहित होऊन अतिशय पुण्यमय अशा तीर्थाचा व आश्रमांचा आश्रय करतात. माणसांनी नित्य आनंदमय आत्मस्वरूप अशा आपल्या ठिकाणी एक वेळ जरी मन लावले तरी ते पुन्हा माणसाचे विवेक वैराग्यादी गुण नाहीसे करणाऱ्या घराकडे फिरकत नाहीत. कारण व कार्य एकरूप असतात. या नियमाप्रमाणे हे विश्व सत्तत्वापासून उत्पन्न झाल्यामुळे सत आहे असे म्हणावे तर ते तर्कशुद्ध ठरत नाही. कारण व कार्य एकरूप असतात हा नियमही निरपवाद नाही. जसा पिता व पुत्र यांच्यात कार्यकारणभाव असला तरी एकरूपता नसते. काही ठिकाणी तर कार्य काल्पनिक असते. जसे दोरी हे साप भासण्याचे कारण असेल तरी त्या ठिकाणचे कार्य साप हा काल्पनिक असतो. या ठिकाणी सर्पाभासाचे कारण केवळ दोरी नसून दोरीचे अज्ञान हेही एक कारण आहे. याचप्रमाणे सतत्वाच्या ठिकाणी अज्ञानाने भासणारे हे जग असल्यामुळे ते सापाप्रमाणे मिथ्या किंवा काल्पनिक आहे. व्यवहाराच्या सिद्धीसाठी जग सत्य मानले तरी त्यामुळे काही बिघडत नाही. आणि ही अंध परंपरा अनादी काळापासून चालू आहे. अशा स्थितीत कर्मफल नित्य मानणारी तुमची वेदवाणी कर्मासाठी अनंत श्रद्धा ठेवणाऱ्या मंदमतींना भ्रमित करते. हे विश्व उत्पत्तीच्या पूर्वी नव्हते आणि प्रलयानंतरही असणार नाही. यावरून हे सिद्ध होते की मध्ये सुद्धा नित्य अशा तुमच्या अधिष्ठानावरच ते मिथ्या भासते. म्हणूनच माती इत्यादी कारणांपासून उत्पन्न झालेल्या घडा इत्यादी कार्यद्रव्यांची जगाला उपमा दिली जाते. पण अज्ञानी लोक मात्र मनाच्या या खोट्या कल्पनारूप जगाला सत्य मानतात. तोच अज्ञानी जीव जेव्हा मायेमुळे अविद्येला कवटाळतो आणि त्यामुळे देहेंद्रियांना आपलेच खरे रूप समजतो तेव्हा त्याचे मूळचे नित्य शुद्ध बुद्धादी स्वरूप लोप पावते व तो जन्ममृत्यूच्या चक्रात फिरत राहतो. परंतु हे प्रभो, आपण मात्र सापाने काट टाकावी तसा मायेचा त्याग करून त्याग करता म्हणून आपले ऐश्वर्य नित्य आपल्याबरोबरच राहते. त्यामुळे अष्टसिद्धयुक्त अनंत ऐश्वर्यात आपण विराजमान राहता. हे भगवन, अज्ञानी लोकांनी योगी होऊन सुद्धा जर आपल्या हृदयातील विषय वासनांना उखडून फेकून दिले नाही तर आपण त्यांच्या हृदयात असून सुद्धा एखाद्याने आपल्याच गळ्यातील मणी आठवण नसल्याने इकडे तिकडे धुंडाळावा त्याप्रमाणे ते आपल्याला शोधत राहतात. पण आपण त्यांना सापडत नाही. जे लोक आपल्या इंद्रियांना तृप्त करण्यातच मग्न असतात त्यांना इहलोकी उपभोगासाठी द्रव्यार्जन इत्यादीसाठी कष्ट करावे लागतात. शिवाय जन्ममृत्यूपासून त्यांची सुटका झालेली नसते आणि आपले स्वरूप समजून न घेतल्यामुळे स्वतःच्या वर्णाश्रम धर्माचे उल्लंघन त्यांच्याकडून होते. म्हणून परलोकात गेल्यावर नरकाची भीतीही राहते. हे भगवन, आपले वास्तविक स्वरूप जाणणाऱ्या मनुष्याला आपण दिलेल्या पुण्यपापाच्या सुखदुःखरूप फळाची जाणीव होत नाही. त्यावेळी विधी निषेध प्रतिपादन करणारे शास्त्रसुद्धा त्याला लागू होत नाही. शिवाय ज्या माणसांनी दररोज आपल्या प्रत्येक युगामध्ये केलेल्या उपदेशांचे संतांकडून श्रवण करून त्याद्वारा तुम्हाला स्वतःच्या हृदयात प्रतिष्ठित केले त्यांनाही आपणच मोक्ष प्राप्त करून देता. हे भगवन, स्वर्ग इत्यादी लोकांचे अधिपतीच आपल्या
थांग लागू शकले नाहीत असे नाही, तर आपल्याला सुद्धा तो लागत नाही. कारण जर आपल्याला शेवटच नाही तर तो कोण कसा जाणू शकेल? प्रभो, जसे आकाशात हवेमुळे धुळीचे अनंत कण उडत असतात, त्याचप्रमाणे आपल्यामध्ये कालगतीनुसार उत्तरोत्तर दसपट 7 आवरणांसहित असंख्य ब्रह्मांडे एकाच वेळी फिरत असतात. आम्ही श्रुतीसुद्धा तुमच्या स्वरूपाचे तुमच्या व्यतिरिक्त वस्तूंचा निषेध करीत करीत शेवटी तुमच्यापर्यंत येऊन थांबतो. भगवान नारायण म्हणाले, अशा प्रकारे सनकादी ऋषींनी आत्मा आणि ब्रह्म यांचे ऐक्य सांगणारा उपदेश ऐकून आत्मस्वरूपाला जाणले आणि स्वतः ते नित्य सिद्ध असूनही या उपदेशाने कृतकृत्य होऊन त्यांनी सनंदनांची पूजा केली. अशा प्रकारे सर्वांचे पूर्वज असणाऱ्या त्या आकाशगामी महात्म्यांनी सर्व वेद, पुराणे आणि उपनिषदांचे सार काढले आहे. हे ब्रह्मदेवांच्या मानसपुत्रा, तू सुद्धा श्रद्धायुक्त अंतःकरणाने ही ब्रह्मविद्या धारण करून स्वच्छंदपणे पृथ्वी तलावर विहार कर. ही विद्या माणसांच्या सर्व वासना भस्म करणारी आहेत. श्री शुक म्हणतात, परीक्षिता, संयमी, ज्ञानी, पूर्णकाम आणि नैष्टिक ब्रह्मचारी अशा नारदांनी भगवान नारायणांनी केलेला उपदेश श्रद्धेने ग्रहण करून म्हटले. नारद म्हणाले, भगवन, परमपवित्र कीर्ती असणाऱ्या श्रीकृष्णांना नमस्कार असो. आपण सर्व प्राण्यांच्या मोक्षप्राप्तीसाठी रमणीय कलावतार धारण करता. नारदांनी अशा प्रकारे आदि ऋषींना आणि त्यांच्या शिष्यांना नमस्कार करून माझे साक्षात पिता असलेल्या श्रीकृष्ण द्वैपायनांच्या आश्रमाकडे ते गेले. व्यासांनी त्यांचा यथोचित सत्कार केला. आसनावर बसल्यावर नारायणांच्या तोंडून जे काही ऐकले होते ते सर्व नारदांनी त्यांना सांगितले. राजन, मन वाणीच्या पलीकडे असणाऱ्या गुणरहित अशा परमात्म्यामध्ये मनाचा प्रवेश कसा होतो हे तुझ्या प्रश्नाचे उत्तर मी तुला सांगितले. भगवानच या विश्वाला संकल्प करतात, परत तसेच त्यांच्या सुरुवातीला, मध्ये आणि शेवटी तेच असतात. प्रकृती आणि जीव या दोघांचे ते स्वामी आहेत. तेच ही सृष्टी निर्माण करून जीवाबरोबर हिच्यामध्ये प्रवेश करतात आणि शरीरांची निर्मिती करून तेच त्यांचे नियंत्रण करतात. गाढ झोपेत मनुष्य ज्याप्रमाणे शरीराचे अनुसंधान साधतो, त्याचप्रमाणे त्यांची प्राप्ती झाल्यावर मायेतून मुक्त होतो. अशा चिन्मात्र स्वरूपाने मायेचा निसार केलेल्या संसारभय दूर करणाऱ्या श्रीहरींचे निरंतर चिंतन करीत राहावे. अध्याय 87 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. मंगलमूर्ती मोरया. श्रीमद् भागवत महापुराण की जय. श्री वेदव्यास भगवान की जय. श्री शुक भगवान की जय. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. स्कंद 10. अध्याय 89. भृगूकडून 3 देवांची परीक्षा व मेलेल्या ब्राह्मण बालकांना भगवंतांनी परत आणले. श्री शुक म्हणतात, परीक्षिता, एकदा सरस्वती नदीच्या तीरावर यज्ञासाठी ऋषी एकत्र आले होते. ब्रह्मदेव, शंकर आणि विष्णू यांमध्ये सर्वश्रेष्ठ कोण याविषयी त्यांच्यामध्ये तर्कवितर्क चालू होते. परीक्षिता, हे समजून घेण्यासाठी त्यांनी ब्रह्मदेवाचा पुत्र भृगू याला पाठवले. तो सर्वप्रथम ब्रह्मदेवांच्या सभेत गेला. ब्रह्मदेवांची सत्वपरीक्षा घेण्यासाठी त्याने त्यांना नमस्कार केला नाही की त्यांची स्तुती केली नाही. तेव्हा आपल्या तेजाने तळपणाऱ्या ब्रह्मदेवांना त्याचा राग आला. परंतु समर्थ ब्रह्मदेवांनी तो आपलाच पुत्र आहे असे पाहून आलेला क्रोध विवेकबुद्धीने आतल्या आत शांत केला, जसा अग्नी स्वतःच्या पुत्ररूपी पाण्याने शांत होतो. तेथून भृगू कैलासावर गेले. भगवान शंकरांनी आपला भाऊ भृगू आलेला पाहून आनंदाने ते उठून उभे राहिले आणि त्याला आलिंगन देण्यासाठी पुढे झाले. परंतु भृगूने तू मर्यादा सोडून वागणारा आहेस असे म्हणून त्याच्या आलिंगनाचा स्वीकार केला नाही. ते ऐकून शंकरांचे डोळे क्रोधाने लाल झाले. आपला त्रिशूळ उचलून ते भृगूला मारायला सरसावले. परंतु त्याच वेळी देवी सतीने त्यांच्या चरणांवर लोटांगण घालून गोड बोलून त्यांचे सांत्वन केले. परंतु भृगू श्री विष्णूंचे निवासस्थान असलेल्या वैकुंठ लोकात गेले.
त्यावेळी भगवान विष्णू लक्ष्मीदेवींच्या मांडीवर आपले डोके ठेवून पहुडले होते. भृगूंनी तेथे जाऊन त्यांच्या वक्षस्थळावर एक लाथ मारली. भक्तवत्सल भगवान विष्णू लक्ष्मीसह उठून पलंगावरून खाली उतरले आणि त्यांनी मुनींना नमस्कार केला. नंतर म्हणाले, ब्रह्मन, आपले स्वागत असो. या आसनावर बसून थोडा वेळ विश्रांती घ्या. महर्षी, आपण आल्याचे मला माहीत नव्हते, म्हणून मी आपले स्वागत करू शकलो नाही. माझ्या या अपराधाची आपण क्षमा करावी. हे महामुने, आपले चरण अत्यंत कोमल आहेत, असे म्हणून भगवान भृगूंचे चरण आपल्या हाताने चेपू लागले आणि म्हणाले, महर्षे, तीर्थांनाही पवित्र करणाऱ्या आपल्या चरणतीर्थाने वैकुंठ लोक मी आणि माझ्या आत राहणाऱ्या लोकपालांना पवित्र करावे. मुनिवर्य, आज मी लक्ष्मीचे एकमेव आश्रयस्थान झालो. आपल्या चरणांच्या स्पर्शाने पापे नष्ट झालेल्या माझ्या वक्षस्थळावर नेहमी लक्ष्मी नेहमी निवास करेल. श्री शुक म्हणतात, अत्यंत भावपूर्ण वाणीने जेव्हा भगवान असे म्हणाले तेव्हा भृगू अतिशय आनंदित आणि तृप्त झाला. भक्ताच्या उद्रेकाने त्याचा कंठ दाटून आला. डोळ्यात अश्रू तरारले आणि तो स्तब्ध झाला. परीक्षिता, तेथून परत फिरून भृगू ब्रह्मवेत्या मुनींच्याकडे आला आणि त्याला तिन्ही ठिकाणी जो काही अनुभव आला तो त्याने विस्तृतपणे सांगितला. ते ऐकून सर्व मुनींना अतिशय आश्चर्य वाटले व त्यांची शंकाही दूर झाली. तेव्हापासून ते भगवान विष्णूंनाच सर्वश्रेष्ठ मानू लागले, कारण तेच शांती आणि अभयाचे उगमस्थान असून त्यांच्यापासूनच साक्षात धर्म, ज्ञान, वैराग्य, 8 प्रकारची ऐश्वर्ये आणि चित्त शुद्ध करणारे यश प्राप्त होते, असा त्यांनी निश्चय केला. शांत, समचित्त, निस्पृह आणि सर्वांना अभय देणाऱ्या साधूंचे व मुनींचे तेच एकमेव परम प्राप्तव्य आहे, असे सगळे शास्त्र सांगतात. सत्वगुण ही त्यांची प्रिय मूर्ती आहे आणि ब्राह्मण इष्टदेव आहेत. निष्काम, शांत आणि विवेकसंपन्न लोकच त्याचे भजन करतात. भगवंतांच्या गुणमय मायेने राक्षस, असुर आणि देवता असे त्यांचे 3 प्रकार निर्माण केले आहेत. त्यापैकी सत्वमय देवमूर्तीच त्यांच्या प्राप्तीचे साधन आहेत. श्री शुक म्हणतात, सरस्वती नदीच्या तटावरील ऋषींनी लोकांचा संशय दूर करण्यासाठी ही युक्ती योजली होती. पुरुषोत्तमांच्या चरणकमलांची सेवा करून त्यांनी त्यांचे परमपद प्राप्त करून घेतले. सुत म्हणतात, पुरुषोत्तमांची ही कमनीय कीर्ती कथा जन्ममृत्यूरूप संसाराचे भय नाहीसे करणारी आहे. श्री शुकदेवांच्या मुखारविंदाचा सुगंध असलेले हे अमृत आहे. जन्ममरणाचा दीर्घ प्रवास करणारा जो वाटसरू आपल्या कानांच्या द्रोणांनी हिचे निरंतर पान करतो, त्याचा सारा थकवा हिच्यामुळे नाहीसा होतो. श्री शुक म्हणतात, परीक्षिता, एकदा द्वारकेत एका ब्राह्मण स्त्रीने एका पुत्राला जन्म दिला, परंतु जमिनीवर ठेवताच तो पुत्र मरण पावला. आपल्या मृत बालकाचे प्रेत घेऊन ब्राह्मण राजवाड्याच्या दाराशी आला आणि त्याला तेथे ठेवून दुःखी अंतःकरणाने शोक करीत असे म्हणू लागला, ब्राह्मणद्रोही, धूर्त, लोभी आणि विषयी राजाच्या कर्मदोषानेच माझ्या बालकाचा मृत्यू झाला आहे. जो राजा हिंसा करण्यात आनंद मानणारा, दुष्ट आणि इंद्रिये न जिंकलेला असा असतो, त्याला राजा मानून त्याची सेवा करणारी प्रजा दारिद्र्यात पडून दुःखच दुःख भोगते. परीक्षिता, अशा प्रकारे आपले दुसरे आणि तिसरे अपत्यसुद्धा जन्मताच मरण पावल्यानंतर तो ब्राह्मण त्या पुत्रांची प्रेते राजवाड्याच्या दरवाजासमोर टाकून तेच म्हणून गेला. 9वे मूल मरण पावल्यावर जेव्हा त्या ब्राह्मणाने ते प्रेत तेथे टाकून पूर्वीप्रमाणेच म्हटले, त्यावेळी श्रीकृष्णांच्या शेजारी बसलेल्या अर्जुनाने ते ऐकून ब्राह्मणाला म्हटले, हे ब्राह्मणा, आपण राहत असलेल्या द्वारकेमध्ये कोणी धनुर्धारी नाममात्र क्षत्रिय नाही काय? हे यादव म्हणजे यज्ञ करण्यासाठी बसलेले ब्राह्मण असावेत. ज्या राज्यामध्ये धन, स्त्री किंवा पुत्राचा वियोग झाल्यामुळे ब्राह्मण दुःखी होतात, ते राजे क्षत्रियांचा वेश धारण केलेले पोटभरू नटच होत. हे ब्राह्मणा, पुत्रांच्या मृत्यूमुळे दुःखी असलेल्या तुमच्या संतानाचे मी रक्षण करीन. जर मी माझी प्रतिज्ञा पूर्ण करू शकलो नाही तर अग्निप्रवेश करून प्रायश्चित्त घेईन. ब्राह्मण म्हणाला, येथे बलराम, श्रीकृष्ण, श्रेष्ठ धनुर्धर प्रद्युम्न, अद्वितीय योद्धा अनिरुद्धसुद्धा जेथे माझ्या बालकांचे रक्षण करू शकले नाहीत, या जगदीश्वरांना सुद्धा जे काम करणे अवघड झाले ते तुम्ही कसे काय करू इच्छिता?
हा तुमचा मला पोरकटपणा वाटतो. आमच्या या म्हणण्यावर विश्वास नाही. अर्जुन म्हणाला, ब्रह्मन, मी बलराम, श्रीकृष्ण किंवा प्रद्युम्न नाही. ज्याचे गांडीव नावाचे धनुष्य आहे तो मी अर्जुन आहे. हे ब्राह्मणा, माझ्या पराक्रमाला नावे ठेवू नकोस. मी माझ्या पराक्रमाने भगवान शंकरांना संतुष्ट केले आहे. युद्धामध्ये मी मृत्यूला जिंकून तुझे मूल आणून देईन. परीक्षिता, त्या ब्राह्मणाला अर्जुनाने जेव्हा असे आश्वासन दिले तेव्हा तो लोकांना त्याच्या पराक्रमांचे वर्णन ऐकवीत प्रसन्न मनाने घरी गेला. पत्नीच्या प्रसूतीची वेळ जवळ आल्यावर ब्राह्मण व्याकुळ होऊन अर्जुनाकडे येऊन म्हणू लागला, वाचवा, माझ्या मुलाला मृत्यूपासून वाचवा. हे ऐकून अर्जुनाने पवित्र पाण्याने आचमन केले, शंकरांना नमस्कार केला, दिव्य अस्त्रांचे स्मरण केले आणि गांडीव धनुष्य सज्ज करून हातात घेतले. बाणांना अनेक प्रकारच्या अस्त्रमंत्रांनी अभिमंत्रित करून अर्जुनाने प्रसूतिगृहाच्या सर्व बाजूंनी त्या बाणांचा एक पिंजरा तयार केला. यानंतर ब्राह्मण स्त्रीने एका पुत्राला जन्म दिला. तो सारखा रडत होता, परंतु पाहता पाहताच तो आपल्या शरीरासह आकाशात दिसेनासा झाला. तेव्हा तो ब्राह्मण श्रीकृष्णांच्या देखतच अर्जुनाची निंदा करू लागला. तो म्हणाला, माझा मूर्खपणा तर पहा. मी या नपुसकाच्या हुशारकीच्या शब्दांवर विश्वास ठेवला. ज्याला प्रद्युम्न, अनिरुद्ध एवढेच काय पण बलराम आणि श्रीकृष्णसुद्धा वाचवू शकले नाहीत, त्याचे रक्षण करण्यास दुसरा कोण समर्थ असू शकेल बरे? खोटारड्या अर्जुनाचा धिक्कार असो. आपल्याच तोंडाने बढाई मारणाऱ्या अर्जुनाच्या धनुष्याचा धिक्कार असो. जो मंदबुद्धी प्रारब्धाने आमच्यापासून हिरावून घेतलेल्या बालकाला मूर्खपणाने परत आणू पाहतो. जेव्हा तो ब्राह्मण असे शिव्याशाप देऊ लागला तेव्हा अर्जुन ताबडतोब योगबळाने यमराजांचे निवासस्थान असलेल्या संयमनी पुरीला गेला. तेथे त्याला ब्राह्मण बालक मिळाला नाही. मग तो धनुष्य घेऊन इंद्र, अग्नी, निऋती, सोम, वायू आणि वरुण यांच्या नगरात गेला. रसातळ व स्वर्गाच्या वर असणाऱ्या लोकात तसेच इतरही पुष्कळ ठिकाणी गेला, परंतु त्याला ब्राह्मण बालक मिळाला नाही. त्याची प्रतिज्ञा पूर्ण होऊ शकली नाही. तेव्हा त्याने अग्नीमध्ये प्रवेश करण्याचा विचार केला, परंतु श्रीकृष्णांनी त्याला अडवून म्हटले, अर्जुना, तू असा स्वतःचा तिरस्कार करू नकोस. ब्राह्मणाची सर्व मुले मी तुला आता दाखवतो. जे लोक आज आपली निंदा करत आहेत तेच नंतर आपली निर्मळ कीर्ती प्रस्थापित करतील. सर्व शक्तिमान भगवान श्रीकृष्णांनी अशा प्रकारे समजूत घालून ते अर्जुनासह आपल्या दिव्य रथात बसून पश्चिम दिशेकडे निघाले. त्यांनी 7 पर्वत असणारी 7 द्वीपे, 7 समुद्र आणि लोकालोक पर्वत ओलांडून घोर अंधकारात प्रवेश केला. परीक्षिता, त्या अंधकारामध्ये शैब्य, सुग्रीव, मेघपुष्प आणि बलाहक नावाचे 4ही घोडे रस्ता न दिसल्यामुळे इकडे तिकडे भटकू लागले. योगेश्वरांचे सुद्धा परमेश्वर भगवान श्रीकृष्णांनी घोड्यांची ही अवस्था पाहून आपल्या हजारो सूर्याप्रमाणे तेजस्वी अशा सुदर्शन चक्राला पुढे पाठवले. आपल्या तेजाने सुदर्शन चक्र भगवंतांनीच निर्माण केलेल्या घनदाट भयंकर अंधकाराला कापीत मनासारख्या तीव्र वेगाने पुढे पुढे चालू लागले. श्रीरामांच्या धनुष्यापासून सुटलेल्या बाणाने राक्षसांच्या सेनेत प्रवेश करावा तसे. अशा प्रकारे सुदर्शन चक्राने दाखवलेल्या मार्गावरून तो रथ अंधकाराच्या पलीकडे असलेल्या सर्वश्रेष्ठ पारावार नसलेल्या व्यापक अशा प्रकाशसागरात पोचला. ते तेज पाहून अर्जुनाचे डोळे दिपून गेले आणि त्याने आपले डोळे मिटून घेतले. यानंतर त्या रथाने दिव्य अशा महासागरात प्रवेश केला. झंझावाताने उसळणाऱ्या मोठमोठ्या लाटांनी तो शोभत होता. तेथे एक आश्चर्यकारक अत्यंत तेजस्वी भवन होते. चमकणाऱ्या रत्नांच्या हजारो खांबांनी ते शोभत होते. त्याच भवनामध्ये भगवान शेष विराजमान झाले होते. त्यांचे शरीर अत्यंत भयानक तसेच अद्भुत होते. त्यांना 1000 फणा होत्या आणि त्या तेजस्वी रत्नांनी चमकत होत्या. प्रत्येक फणेला भयानक 2-2 डोळे होते, ज्यांचे शरीर कैलास पर्वताप्रमाणे शुभ्र होते आणि गळे व जिभा निळ्या रंगाच्या होत्या. त्या शेषाच्या सुखमय शय्येवर सर्वव्यापक महान प्रभावशाली परमपुरुषोत्तम भगवान विराजमान झाल्याचे अर्जुनाने पाहिले. त्यांचे शरीर पावसाळ्यातील मेघाप्रमाणे श्यामल वर्णाचे होते. अत्यंत सुंदर असा पितांबर त्यांनी धारण केला होता.
सुंदर आकर्ण नेत्र असलेले त्यांचे मुख प्रसन्न होते. बहुमोल रत्नजडित मुकुट आणि रत्नजडित कुंडले यांच्या तेजाने हजारो कुरळे केस चमकत होते. त्यांना लांब असे सुंदर 8 हात होते. गळ्यात कौस्तुभमणी होता. वक्षस्थळावर श्रीवत्स चिन्ह आणि गळ्यात वनमाळा होती. तेथे नंद, सुनंद इत्यादी त्यांचे पार्षद, सुदर्शन चक्र इत्यादी मूर्तिमंत आयुधे, पुष्टी, श्री, कीर्ती आणि माया या 4 शक्ती, तसेच सर्व ऋद्धी, ब्रह्मदेव इत्यादी लोकपालांचे अधीश्वर अशा भगवंतांची सेवा करीत असल्याचे अर्जुनाने पाहिले. आपले स्वरूप असलेल्या भगवान अनंतांना श्रीकृष्णांनी नमस्कार केला. त्यांच्या दर्शनाने भयभीत झालेल्या अर्जुनानेही त्यांना नमस्कार केला आणि दोन्ही हात जोडून ते उभे राहिले. तेव्हा ब्रह्मदेव इत्यादी लोकपालांचे स्वामी असलेल्या त्या पुरुषोत्तमाने स्मितहास्य करीत गंभीर वाणीने त्यांना म्हटले, तुम्हा दोघांना पाहण्यासाठी मी ब्राह्मणाची मुले माझ्याकडे आणली. धर्माचे रक्षण करण्यासाठी तुम्ही दोघांनी माझ्या कलांसह पृथ्वीवर अवतार घेतला आहे. पृथ्वीला भारभूत झालेल्या दैत्यांचा संहार करून लवकरच तुम्ही माझ्याकडे परत या. तुम्ही दोघे नर आणि नारायण ऋषी आहात. तुम्ही पूर्णकाम आणि सर्वश्रेष्ठ आहात. तरीसुद्धा जगाच्या कल्याणासाठी लोकांना शिक्षण देणाऱ्या धर्माचे आचरण करा. भगवान अनंतांनी जेव्हा या दोघांना अशी आज्ञा केली तेव्हा त्यांनी तिचा स्वीकार केला. त्यांना नमस्कार केला आणि अतिशय आनंदित होऊन ब्राह्मण बालकांना घेऊन ते जसे आले होते तसे द्वारकेला परतले. त्या मुलांची जी वये व जी रूपे होती तसेच त्यांना त्या ब्राह्मणाकडे सोपवले. भगवान विष्णूंचे ते परमधाम पाहून अर्जुनाच्या आश्चर्याला सीमा राहिली नाही. जीवांमध्ये जे काही बळ आहे ते श्रीकृष्णांच्या कृपेचे फळ आहे हा त्याला अनुभव आला. भगवंतांनी अशा अनेक पराक्रमी लीला केल्या. सामान्य लोकांप्रमाणे संसारातील विषयांचा भोग घेतल्यासारखे दाखविले आणि श्रेष्ठतम असे यज्ञही केले. जसा इंद्र प्रजेसाठी वेळेवर पाऊस पाडतो त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णांनी आदर्श महापुरुषांसारखे आचरण करीत ब्राह्मणादी सर्व प्रजेचे सगळे मनोरथ पूर्ण केले. त्यांनी काही अधर्मी राजांना स्वतः मारून इतर कित्येकांना अर्जुन इत्यादींकडून मारविले. अशा प्रकारे धर्मराज इत्यादींकडून त्यांनी अनायासे धर्माची स्थापना केली. अध्याय 89 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. आणि त्या बहाण्याने त्यांना आलिंगन दे. त्यांच्या स्पर्शाने पत्न्यांच्या हृदयामध्ये प्रेमभाव उचंबळून येत असे. त्यामुळे त्यांची मुखकमले प्रफुल्लित होऊन त्याचे सौंदर्य आणखीन खुलून दिसे. त्यावेळी श्रीकृष्णांची वनमाळा त्या राण्यांच्या वक्षस्थळावर लागलेल्या केशराच्या रंगाने रंगून जाई. जलक्रीडेमध्ये मग्न झाल्यामुळे त्यांचे कुरळे केस भुरभुर उडत असत. ते आपल्या राण्यांना वारंवार भिजवीत आणि त्यासुद्धा त्यांना ओलेचिंब करीत. जशी हत्तीणींनी घेरलेल्या गजराजाने क्रीडा करावी त्याप्रमाणे श्रीकृष्ण त्यांच्याबरोबर विहार करीत. श्रीकृष्ण आणि त्यांच्या पत्न्या जलक्रीडा केल्यानंतर आपापली वस्त्रे व अलंकार उतरवून गाणे बजावणे या व्यवसायावरच ज्यांची उपजीविका आहे अशा नट नर्तकींना ती देऊन टाकीत. अशा प्रकारे भगवान त्यांच्याबरोबर विहार करीत. त्यावेळचे त्यांचे मोहक चालणे, वार्तालाप करणे, त्यांचे पाहणे, स्मितहास्य, हसणे, खिदळणे आणि आलिंगन देणे इत्यादींमुळे त्यांना आणखी कशाचेही भान राहत नसे. काही वेळा श्यामसुंदराच्या चिंतनात त्या इतक्या मग्न होऊन जात की त्या पुष्कळ वेळपर्यंत स्तब्ध राहत आणि पुन्हा त्यांचेच चिंतन करीत वेड्याप्रमाणे असंबंध बडबड करीत. मी त्यांचे बोलणेच तुम्हाला ऐकवतो. राण्या म्हणत, अगं टिटवे, रात्रीच्या यावेळी आपले अखंड ज्ञान झाकून ठेवून स्वतः भगवानही झोपी गेले आहेत आणि तू मात्र झोपत नाहीस का? झोप उडालेली तू अशीच रात्रभर जागून आक्रोश का करीत आहेस? गडे, कमलनयन भगवंतांचे मधुर हास्य आणि लीलायुक्त उदार नजरेने तुझ्या हृदयाला सुद्धा आमच्याप्रमाणे घरे पडली आहेत ना? जर चक्रवाकी तू रात्रीच्या वेळी प्रियकर दिसत नसल्यामुळे आपले डोळे बंद करून अशा प्रकारे करुण स्वराने त्याला बोलवत आहेस का? आमच्याप्रमाणेच भगवंतांची दासी होऊन
त्यांच्या चरणांवर वाहिलेली पुष्पमाळ तू आपल्या वेणीत घालू इच्छितेस काय? अरे समुद्रा, तू तर नेहमी गर्जनाच करीत असतोस. तुला झोप येत नाही का? तुला सदैव जागे राहण्याचाच रोग जडला आहे का? आमच्या प्रिय श्यामसुंदराने तुझे धैर्य, गांभीर्य इत्यादी स्वाभाविक गुण हिरावून घेतले आहेत. म्हणूनच तुझी अशी कठीण अवस्था झाली आहे काय? हे चंद्रा, असाध्य असा क्षयरोग तुला झाला आहे का? म्हणूनच तू इतका क्षीण झाला आहेस. त्यामुळे तू आपल्या किरणांनी अंधार नाहीसा करू शकत नाहीस. आमच्या प्रिय श्यामसुंदराच्या गोड गोड गोष्टी विसरल्यामुळे आमचे जसे बोलणे कमी झाले तसेच तुझे किरण कमी झाले असावेत असेच आम्हाला वाटते. हे मलय पर्वतावरील वायो, आम्ही तुझे काय वाकडे केले आहे की ज्यामुळे तू भगवंतांच्या नेत्रकटाक्षांनी अगोदरच घायाळ झालेल्या आमच्या मनात पुन्हा कामदेवाला पाठवतोस? श्रीमान मेघा, तू निश्चितच यादव राजांचा लाडका आहेस. म्हणूनच तू आमच्याच प्रमाणे त्यांच्या प्रेमपाशात बांधला जाऊन त्याचे ध्यान करीत आहेस. त्यांच्या भेटीसाठी तुझे मन कासावीस झाले आहे. त्यामुळेच तू त्यांची वारंवार आठवण काढून आमच्याप्रमाणेच अश्रुधारा गाळीत आहेस. अरे बाबा, त्यांच्याशी संबंध जोडणे म्हणजे खरोखर विकतचे दुखणे घेणे होय. सुरेल गळा असणाऱ्या कोकिळा, आमच्या प्राणप्रियासारखेच मधुर स्वरात तू बोलतोस. प्रियकराच्या विरहामुळे मेलेल्यांना जीवन देणाऱ्या या गोड शब्दात मला सांग की मी तुझ्या आवडीचे काय करू? हे उदार मनाच्या पर्वता, तू हलत डोलत नाहीस की काही सांगत ऐकत नाहीस. तू कोणत्या तरी गहन चिंतेमध्ये बुडाला आहेस असे वाटते. आमच्याप्रमाणेच तुलाही असे वाटते का की आमच्या स्तनांप्रमाणे असणाऱ्या तुझ्या शिखरांवर वसुदेवांचे चरणकमल धारण असावेत? हे समुद्रपत्नी नद्यांनो, तुम्ही डोह सुकून जाऊन तुम्ही अत्यंत कृश झाला आहात. तुमच्यामध्ये उमललेल्या कमळांचे सौंदर्यही आता दिसत नाही. जशा आम्ही आमच्या प्रियतम श्यामसुंदराची प्रेमळ नजर आमच्यावर न पडल्यामुळे बेचैन होऊन अत्यंत कृश झालो आहोत, त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा मेघांच्या द्वारा आमच्या प्रियतम समुद्राचे पाणी न मिळाल्यामुळे अशा दीन झाल्या आहात असे वाटते. हंसा, अरे ये, तुझे स्वागत असो. बैस, हे दूध पी. बाबा रे, श्यामसुंदरांविषयी काही सांग. तू त्यांचा दूत आहेस असे आम्हाला वाटते. श्रीकृष्ण सुखरूप आहेत ना? त्यांची मैत्री फारच अस्थिर आहे. त्यांनी आम्हाला सांगितलेले त्यांना आठवते का? ते आमची पर्वा करत नाहीत तर आम्ही तरी त्यांच्या मागे कशाला धावावे? हे शूद्राच्या दूता, आमची इच्छा पूर्ण करणाऱ्या त्यांना बोलावून आण. परंतु लक्ष्मीला मात्र बरोबर आणू नकोस. भगवंतांवर अनन्य प्रेम असणारी सर्व स्त्रियांमध्ये एकटी लक्ष्मीच आहे काय? श्रीकृष्ण पत्न्यांच्या योगेश्वर श्रीकृष्णांविषयी अशाच अनन्य प्रेमभाव होता. म्हणूनच त्यांनी परमपद प्राप्त करून घेतले. ज्यांच्या लीला अनेक प्रकारे अनेक गीतांच्या द्वारा गायल्या गेल्या आहेत, त्या केवळ ऐकूनच स्त्रियांचे मन बळेच त्यांच्याकडे ओढ घेत असे. मग ज्या त्यांना आपल्या डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहत होत्या त्यांच्या बाबतीत काय बोलावे? ज्या स्त्रियांनी जगद्गुरू श्रीकृष्णांना आपले पती मानून प्रेमाने त्यांचे चरण चूर्णे इत्यादी वेगवेगळ्या प्रकारे त्यांची सेवा केली, त्यांच्या तपश्चर्येचे काय वर्णन करावे? सत्पुरुषांचे एकमेव आश्रय असणाऱ्या श्रीकृष्णांनी वेदोक्त धर्माचे स्वतः आचरण करून लोकांना दाखवून दिले की धर्म, अर्थ आणि काम साध्य करण्याचे गृहस्थाश्रम हेच स्थान आहे. म्हणूनच ते गृहस्थाला उचित अशा धर्माचा आश्रय घेऊन व्यवहार करीत होते. त्यांच्या 16,108 राण्या होत्या. राजा, त्या श्रेष्ठ पत्न्यांपैकी रुक्मिणी इत्यादी 8 पट्टराण्या आणि त्यांच्या पुत्रांचे मी यापूर्वीच क्रमाने वर्णन केले आहे. त्या व्यतिरिक्त सत्यसंकल्प भगवान श्रीकृष्णांच्या आणखी जेवढ्या पत्न्या होत्या त्या प्रत्येकीचे 10 पुत्र होते. त्या अत्यंत पराक्रमी पुत्रांमध्ये 18 महारथी होते. त्यांचे यश सर्वत्र पसरले होते. त्यांची नावे माझ्याकडून ऐक. प्रद्युम्न, अनिरुद्ध, दीप्तिमान, भानू, सांब, मधु, बृहद्भानू, चित्रभानू, वृक, अरुण, पुष्कर, वेदबाहू, श्रुतदेव, सुनंदन, चित्रबाहू, विरूप, कवी आणि न्यग्रोध
हे राजेंद्रा, श्रीकृष्णांच्या या पुत्रांपैकी सुद्धा रुक्मिणीनंदन प्रद्युम्न हा पित्याप्रमाणेच सर्वात श्रेष्ठ होता. महारथी प्रद्युम्नाने रुक्मीच्या कन्येशी विवाह केला होता. तिच्यापासून अनिरुद्ध झाला. त्याला 10,000 हत्तीचे बळ होते. रुक्मीच्या मुलीचा मुलगा अनिरुद्ध याने रुक्मीच्या मुलाच्या मुलीशी विवाह केला. तिच्यापासून वज्रनाभ याचा जन्म झाला. ऋषींच्या शापाने यदुवंशाचा नाश झाल्यावर हाच एकटा वाचला होता. वज्रनाभाचा पुत्र प्रतिबाहू, प्रतिबाहूचा सुबाहू, सुबाहूचा शांतसेन आणि शांतसेनाचा शतसेन. या वंशात कोणीही पुरुष निर्धन, निपुत्रिक, अल्पायुषी, अशक्त किंवा ब्राह्मण भक्त नसलेला जन्मला नाही. परीक्षिता, यदुवंशामध्ये असे यशस्वी आणि पराक्रमी पुरुष होऊन गेले की ज्याची गणती हजारो वर्षामध्ये पूर्ण होऊ शकणार नाही. यदुवंशातील मुलांना शिक्षण देण्यासाठी 3,28,00,000 आचार्य होते असे ऐकिवात आहे. अशा स्थितीत महात्म्या यादवांची संख्या कशी सांगता येईल? स्वतः महाराज उग्रसेन यांच्या आधिपत्याखाली जवळजवळ 1 महापद्म सैनिक होते. प्राचीन काळी देव आणि असुर यांच्या संग्रामाच्या वेळी पुष्कळसे उग्र स्वभावाचे असुर मारले गेले होते. ते मनुष्य जातीत जन्माला येऊन घमेंडीने जनतेला त्रास देऊ लागले. त्यांना शासन करण्यासाठी भगवंतांच्या आज्ञेने देवांनी यदुवंशामध्ये अवतार घेतला होता. परीक्षिता, त्यांच्या कुळांची संख्या 101 होती. ते सर्वजण श्रीकृष्णांनाच आपला स्वामी मानित होते. जे त्यांचे अनुयायी होते त्यांची सर्व प्रकारे भरभराट झाली. यदुवंशीयांचे चित्त श्रीकृष्णांमध्ये इतके जडले होते की त्यांचे निजणे, उठणे, हिंडणे, फिरणे, बोलणे, चालणे, खेळ, स्नान इत्यादी कामांच्या बाबतीत त्यांना आपल्याला शरीर आहे याचीही शुद्ध राहत नसे. परीक्षिता, जेव्हा परमतीर्थ अशा भगवंतांनी स्वतः यदुवंशामध्ये अवतार घेतला तेव्हा त्या तीर्थामुळे गंगाजलाचा महिमा आपोआपच कमी झाला. प्रेमाने वा द्वेषाने श्रीकृष्ण परायण झालेले त्यांच्या स्वरूपालाच प्राप्त झाले. जिला प्राप्त करण्यासाठी देवदानवादी प्रयत्न करत असत तीच लक्ष्मीदेवी श्रीकृष्णांच्या सेवेत स्वतः व्यग्र असते. श्रीकृष्णांचे नाव एक वेळ ऐकल्याने किंवा उच्चारल्याने सर्व अमंगळ नाहीसे करते. सर्व कुळांचे धर्म श्रीकृष्णांनी स्थापन केले आहेत. त्यांनी आपल्या हातामध्ये कालस्वरूप चक्र घेतले आहे. अशा स्थितीत त्यांनी पृथ्वीवरील भार उतरविला यात आश्चर्य ते काय? भगवान श्रीकृष्णच सर्व जीवांचे आश्रयस्थान आहेत. त्यांनी देवकीच्या उदरी जन्म घेतला ही केवळ त्यांची लीला आहे. यदुवंशातील वीर पार्षद होऊन त्यांची सेवा करीत असतात. त्यांनी आपल्या बाहुबळाने अधर्माचा अंत केला आहे. ते चराचराचे दुःख नाहीसे करणारे आहेत. मंद हास्याने युक्त असे त्यांचे श्रीमुख व्रज स्त्रिया आणि नगरातील स्त्रियांच्या हृदयात प्रेमभाव वाढवते. अशा त्यांचा जय जयकार असो. प्रकृतीच्याही पलीकडे असलेल्या परमात्म्याने स्वतः स्थापन केलेल्या धर्ममर्यादेचे रक्षण करण्यासाठी दिव्य लीला शरीर धारण केले आणि त्याला एक अनुरूप अशा अनेक अद्भुत घटनांचा अभिनय केला. त्यांचे एक एक कर्म स्मरण करणाऱ्यांच्या कर्मबंधनाला तोडून टाकणारे आहे. यदुश्रेष्ठ श्रीकृष्णांच्या चरणकमलांच्या सेवेचा अधिकार जो प्राप्त करून घेऊ इच्छितो त्याने त्यांच्या लीलांचे श्रवण करावे. जेव्हा मनुष्य क्षणाक्षणाला श्रीकृष्णांच्या मनोहर लीला कथांचे श्रवण, कीर्तन आणि चिंतन करू लागतो तेव्हा त्यांचे क्षणोक्षणी वाढणारी हीच भक्ती त्याला भगवंतांच्या परमधामाला नेऊन पोचवते. काळाच्या गतीच्या पलीकडे जाणे जरी अत्यंत कठीण असले तरीसुद्धा तेथे काळाची डाळ शिजत नाही. त्या धामाच्या प्राप्तीसाठी अनेक सम्राटांनी आपले राज्य सोडून अरण्याची वाट धरली आहे. अध्याय 90 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. अध्याय 90. हा थोडी चालू ठेवला नाही.
त्यांनी नुसता आणून ठेवला माझ्यासमोर, पण चालू झालेलं होतं ना वाचन तोपर्यंत.